चला गुड मॉर्निंग मित्रांनो. आपलं GSचं लेक्चर आहे आजपासून. ठीक आहे. माझं नाव मोरे रत्नाकर. इंजिनिअरिंग झालेलं आहे माझं. त्याच्यानंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या बऱ्याचशा एक्झाम दिलेल्या आहेत मी. ठीक आहे. त्याच्यानंतर माझा परिचय म्हणजे माझी स्वतःची एक प्रज्ञारत्न फूड्स नावाची कंपनी आहे. मी फूडमध्ये पण डील करतो आणि शिक्षक म्हणून मला टीचिंगला आवड आहे, म्हणून मी शिकवण्याचं सुद्धा काम करतो. ठीक आहे. चला, तर आता तुम्ही कोणकोणत्या बॅचचे विद्यार्थी आहात? म्हणजे मला सरांनी सांगितलं इथे मिलिटरी आणि पोलीस भरती असे विद्यार्थी आहे. तर पोलीस भरतीवाले किती लोक आहेत? अच्छा, मोस्टली पोलीस भरतीचीच बॅच आहे. ठीक आहे. सर्व ग्रॅज्युएशन झालेले असतील किंवा कंटिन्यू वाले असतील. ठीक आहे. पुण्यातले आहेत की कोणी बाहेरून आहे? बाहेरून आलेले. ओके. तुमचं कॉलेज कसं चालू आहे? कॉलेज करून प्लस इकडे पण तयारी. ठीक आहे. ओके, चांगलं आहे. गुड. आता एक्झाम केव्हा आहे तुमची? हां, अजून ॲड नाही आली. येईल येईल येईल, ॲड येईल. मागे पण चांगली भरती आली होती, ही पण येईल चांगली. ठीक आहे. तर आपला आजपासून सायन्सचं लेक्चर चालू होतं. ठीक आहे. सायन्समध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे आहे. जास्त काही डीप नाही आहे. तरी सर मला बोलले की थोडं डीपमध्ये घ्या मुलांचं, कारण की काही मुलं याच्या पण एक्झाम देतात, MPSC थ्रू ज्या भरती असतात त्याच्या पण एक्झाम देतात. तर आपण तशा पद्धतीने थोडं डीपली घेण्याचा करू आणि वन लाईनर पण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. आजच्या लेक्चरला हे नाही, उद्यापासून आपण क्वेश्चन पण पाहूया. म्हणजे समजा आपला टॉपिक झाला त्याच्यानंतर क्वेश्चन पण घेऊया. आणि दर सॅटर्डेला आपली टेस्ट पण होते. बरोबर बरोबर आहे ना? इथे सॅटर्डेला टेस्ट होते. ठीक आहे. आता तुमचं लेक्चरचं टाईप कसं आहे? म्हणजे तुमचे दिवसभर लेक्चर असतात की फक्त एक 2-3 तास असतात? हां, अच्छा, ठीक आहे. चालेल. चला मग आज आपलं GSचा जो सायन्सचा टॉपिक आहे तो चालू करूया. पहिला आपण फिजिक्स घेऊया, त्याच्यानंतर केमिस्ट्री, त्याच्यानंतर बायोलॉजी. ठीक आहे. चला, मॅडम मला फक्त तुमचा सर्वांचा एकदा इंट्रो द्याल. फक्त नाव सांगा आणि तुम्ही कोणत्या याच्यामध्ये आहेत आणि कोणत्या एक्झामची तयारी करता एवढं फक्त सांगा. मोस्टली पोलीस भरतीचेच आहेत. ठीक आहे. चालेल. फक्त मॅडम तुम्ही नाव सांगा आणि ग्रॅज्युएशन कशामध्ये तेवढं सांगा. बसून सांगितलं तरी चालेल, त्या एवढंही नाही. अच्छा, MA सेकंड इयर इकॉनॉमिक्स. अरे वा. मॅडम तुम्ही कंबाईनच्या तयारी करता. ओके. अच्छा, फॉरेस्टचे. ओके. सर तुमचा? ओके. मोठ्याने बोला. आपण पोलीस भरतीमध्ये जाणार आहोत. बरोबर. आपलं कॉन्फिडन्स पाहिजे एकदम जोरदार. कसा? हाऊस द जोश. हाय बोलायचं. बोला, मोठ्याने बोला, काय घाबरू नका. अच्छा, कंबाईनची तयारी. ठीक आहे. सर नाव सांगा आणि कशाची तयारी करताय तेवढं सांगा, आणि ग्रॅज्युएशन कशामध्ये चालू आहे तेवढं. अच्छा, कंबाईनची तयारी करता. अरे वा, ग्रेट. चला, 4 महिन्यांनी पूर्ण कंबाईनची एक्झाम होणार आहे. बरोबर. ठीक आहे. चला सर. हां, पोलीस भरतीची तयारी चालू आहे. ठीक आहे. तुमचं नाव सर? प्रफुल सर. ओके. पोलीस भरती. सर तुमचा? ओके, ग्रेट. तुमचा? अच्छा. तुमचा? अच्छा, सर्व सेवेची तयारी करता. ग्रेट. आता सर्व सेवा एक्झाम वगैरे कोणते आले ते दिले होते की नाही? नाही का? ठीक आहे. पुढच्या तयारी चांगली ठेवा आणि डॉक्युमेंट सर्वांनी काढून ठेवा, जे काही तुमचे डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहे सर्व सेवावाल्यांसाठी. बरोबर. टायपिंग वगैरे असेल ते करून घ्या किंवा काढून ठेवा, कारण की त्या ऐन टायमाला लागतं. बऱ्याच मुलांचं असं होतं की डॉक्युमेंट्स नसतात, त्याच्यामुळे फॉर्म भरता येत नाही. ठीक आहे. चला पुढेचं सर. अच्छा, पोलीस भरतीची तयारी. ओके. इकडे कोण नवीन आलं मॅडम? हां, तुमचं नाव? खाली बसून बोला, काय अडचण नाही. ओके. कशाची तयारी चालू आहे? पोलीस भरती. ठीक आहे. ग्रॅज्युएशन? 12वी नंतर कोर्स केलेला. ठीक आहे. चालेल. चला सर. ओके. पोलीस भरतीची तयारी. सर आपला? पोलीस भरतीची तयारी. अरे वा, ग्रेट. सर तुमचा? अच्छा, पोलीस भरतीची. चांगलं आहे. चला पुढचं सर. पोलीस भरती. सर आपला? अरे वा. सर आपलं मागे? अरे वा. सर आपलं? बी आर्ट्स. कशाची तयारी चालू आहे?
पोलीस भरतीची चालेल. तर मागे TY पोलीस भरती. सर आपलं कशाची तयारी चालू आहे का? अच्छा, तुम्ही खूप मागे बसलात, पुढे बसायचं. हा सर आपलं BSc केमिस्ट्री. अच्छा, आणि पोलीस भरतीची तयारी. ठीक आहे. सर आपलं पोलीस भरती नाव. अच्छा ठीक आहे. दादा आपलं पोलीस भरती इकडे. हां अच्छा, लास्ट इयर पोलीस भरती. सर आपलं लॉ ग्रॅज्युएशन झालं. अच्छा, कशाची तयारी? कंबाईनची. अरे वा चांगलं. दादा ठीक आहे. दादा आपलं अच्छा ठीक आहे. चालेल. चला सर्वांनी आपापसात गप्पा नका मारूया. तुम्ही एक काम करा, तुम्ही पुढे बसत जा. कधी पण काय करायचं ना, आपण पुढे राहिलं पाहिजे. पुढच्या लाईनमध्ये बसायचं, कधी पण मागे नाही बसायचं. मागे मागे मागच्याकडे कोणाचं लक्ष नसतं. तुम्ही पहा पुढारी वगैरे कुठे बसतात, जे सेलिब्रिटी लोक असतात कुठे बसतात? पुढे बसतात का मागे बसतात? पुढे बसायचं. कधी पण घाबरायचं नाही. मी का तुम्हाला इथे काही जज करायला आलो नाही. इथे चांगला तुम्ही टीचिंगला आलेला आहे. तुम्ही मस्तपैकी शिका. काय अडचण आली तर मला विचारा. आणि कधी पण पुढे बसायचं. लाईफमध्ये कधी पण कोणता कार्यक्रम असेल पुढे बसायचं. सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे पाहिजे. तुम्हाला पोलीस व्हायचं ना, पोलीस बनायचंय का त्याच्यावरती पण जायचं अजून काही? पोलीस बनायचंय आणि त्याच्यानंतर अजून पण वरच्या पोस्ट घ्यायच्या. ठीक आहे. तर कॉन्फिडन्स ठेवा चांगल्या पद्धतीने. चला तर आज आपण चालू करूया. ठीक आहे. तर फिजिक्स मधला पहिला टॉपिक आहे आपले मेजरमेंट्स वगैरे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण लॉज ऑफ मोशन घेणार आहोत. त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशन म्हणजे गती आणि गतीचे नियम, गतीचे प्रकार. त्याच्यानंतर गुरुत्वाकर्षण. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपलं जे ध्वनी आहे, प्रकाश वगैरे आहे याच्या संज्ञा. त्याच्यानंतर जे काही त्याचे नियम वगैरे असतील ते आपण पुढच्या याच्यामध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा कम्प्युटर हा पण टॉपिक मीच घेणार आहोत. ठीक आहे. माझं ग्रॅज्युएशन BE कम्प्युटर मधून झालेलं आहे. तर बोलले तुम्ही कम्प्युटरचा पण टॉपिक घ्या. सुरुवातीला ते बोलले कम्प्युटर अगोदर घ्या, नंतर जीएस घ्या. ठीक आहे. पण मी बोललो सर पहिले जीएस घेतो, कम्प्युटर काय 2 लेक्चरमध्ये पण होऊन जाईल. एवढं काय हार्ड तुम्हाला कम्प्युटर विचारलं जात नाही. ठीक आहे. सायन्सचा टॉपिक प्रत्येक एक्झाममध्ये कोणती एक्झाम घ्या, म्हणजे तुम्ही राज्यसेवा घ्या, UPSC घ्या, तुमची पोलीस भरती घ्या, मिलिटरी घ्या, सायन्स हा टॉपिक तुम्हाला असणारच आहे. सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी ही 3 मध्ये डिव्हिजन असतं. ठीक आहे. जवळपास 15 ते 20 मार्काचं वेटेज तुमचा असतं. ठीक आहे. कंबाईनवाले जे मुलं आहेत त्यांना तर जास्त आहे. 20 ते 25 मार्काला कधी कधी सायन्स येतं. त्याच्यामुळे सायन्सला इग्नोर करून चालणार नाही. त्याच्यामध्ये जे कंबाईनवाले लोक आहेत त्यांना बायोलॉजी आणि केमिस्ट्री, फिजिक्सचे जे ठराविक टॉपिक आहे त्याच्यावर क्वेश्चन हमखास असणार म्हणजे असणार. 20 क्वेश्चन तुमचा असतातच जवळपास. ठीक आहे. तर सायन्स हा महत्त्वाचा टॉपिक आहे. आपण बेसिक पासून घेण्याचा प्रयत्न करू. आता तुमच्यापैकी कोणाचं सायन्स बॅकग्राऊंड आहे नाहीये, जेव्हा आपलं 10वी लेवलचं जे काही सायन्स आहे, ठीक आहे, 10वी किंवा 11वी 12वी ह्या लेवलचं सायन्स विचारलं जातं. जास्त काय हार्ड विचारलं जात नाही. पण कॉन्सेप्ट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर त्याच्या पद्धतीने आपण सुरुवात करूया. ठीक आहे. उद्यापासून आजचं लेक्चर जे आहे ते पहिले फक्त आपण याच्यामध्ये जास्त काही क्वेश्चन मी आणलेले नाहीत, पण उद्यापासून जे लेक्चर असतील त्याच्यामध्ये टॉपिक आणि आपण क्वेश्चन पण पाहू, म्हणजे जर तुम्हाला आयडिया पण येईल की बाबा कशा पद्धतीचं क्वेश्चन विचारलं जातात. ठीक आहे. चला तर आज आपण चालू करणार आहोत. ठीक आहे. चला गती मोज आणि मापन. ठीक आहे. मेजरमेंट्स. ठीक आहे. कोणतीही गोष्ट आपण जी असते फिजिकल क्वांटिटी असेल तर ती मोजण्याचा प्रयत्न केला जातो. ठीक आहे. कोणतीही गोष्ट तुम्हाला अंतर असेल तर अंतर मोजावं लागतं. तुम्ही दूध जे काय असतं लिक्विड फॉर्ममध्ये पाणी असतं, दूध असतं, ही गोष्ट मोजली जाते. तर प्रत्येक गोष्टीला काहीतरी मोजमाप दिलेलं आहे. ते मोजण्यासाठी त्याला एकक दिलेलं असतं. युनिट बोलतात त्याला इंग्लिशमध्ये. ठीक आहे. तर अशा पद्धतीने कोणकोणत्या गोष्टी मोजणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा पद्धतीने मोजल्या जातात, त्याचे युनिट काय आहेत ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला डायरेक्ट प्रश्न असतात. त्याच्यामध्ये कोणकोणत्या पद्धती वापरल्या जातात आणि त्याचे युनिट हे विचारलं जातं. ठीक आहे. तर आता आपण त्याचं पाहूया. आता पहिलं बघा, ज्या काही काही वस्तू आहेत त्यांना CGS पद्धत, MKS पद्धत, SI पद्धत, ठीक आहे, अशा पद्धतीने मोजलं जातं. आता CGS पद्धत म्हणजे काय? ठीक आहे. CGS म्हणजे सेंटीमीटर, ग्राम आणि सेकंड. ठीक आहे. याच्या पद्धतीत मोजलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे MKS. CGS मध्ये सेंटीमीटर, ग्राम आणि सेकंद आहे. तर MKS मध्ये काय आहे? मीटर, किलोग्राम आणि सेकंद. ठीक आहे. टाइम हा सेकंड मध्ये मोजला जातो. त्याच्यानंतर वजन जे असतं आपलं वजन ते ग्रॅम किंवा किलोग्राम मध्ये मोजलं जातं आणि अंतर जे असतं ते सेंटीमीटर आणि मीटर मध्ये मोजलं जातं. ठीक आहे. आता हे झालं CGS आणि MKS. पण इंटरनॅशनल स्टँडर्ड जे आहेत त्याच्यामध्ये SI पद्धत एक असते. ठीक आहे. SI पद्धत त्याच्यामध्ये काय केलं जातं? SI पद्धतीत इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट मध्ये जास्त करून आपण मीटर, किलोग्राम, सेकंद किंवा काही काही युनिट असतात CGS मध्ये मोजले जातात. ठीक आहे. चालेल. आता हे जे इथे FPS वगैरे दाखवले हे काही एक्झामला आपल्याला विचारत नाही जास्त करून. आपण CGS, MKS एवढंच पाहतो. ठीक आहे. चला आता काही राशी आहेत त्या कशा आहेत? मूलभूत आहेत. ठीक आहे. मूलभूत राशी आहेत आणि काही डिराइव्ड राशी आहेत. ठीक आहे. मूलभूत राशी म्हणजे ज्या आपण
ज्या कशावर डिपेंडंट नाही. आता अंतर जे आहे तुमचं ते अंतर कशावर डिपेंडंट आहे का, अंतर तुम्ही डायरेक्ट मोजता, पण अंतराचा वापर करून तुम्ही काही राशी काढू शकता. ठीक आहे, अशा पद्धतींना साध्य राशी बोलतात. डिराइव्ड म्हणजे अंतरावरून आपण एखादी राशी काढली जातो, जसं की ऍक्सलरेशन, त्वरण. त्वरण हे अंतराशी संबंधित आहे, म्हणजे अंतराचा याचा वापर करून आपण त्वरण काढतो. तर डिराइव्ड राशीला काय बोलणार आपण, ज्याच्यावरून साध्य राशी म्हणजे काय, एखाद्या राशीवरून दुसरी राशी काढली जाते त्याला साध्य राशी म्हणते. आणि ज्या मूळ राशी आहेत त्यांना आपण काय बोलतो, फंडामेंटल युनिट. ठीक आहे, त्याच्यानंतर चला आता एसआय पद्धतीत जे आहे, एसआय म्हणजे सिस्टम ऑफ इंटरनॅशनल. ठीक आहे, आपण भारतात एक पद्धत वापरतो, चायनामध्ये एक वापरतो, पाकिस्तानला इथं वापरतच नाही काही, आणि युरोपवाले वेगळे वापरतात. पण जे सायन्स आहे ते युनिव्हर्सल आहे, बरोबर. सायन्स हे युनिव्हर्सल आहे, म्हणजे इथे जी गोष्ट इथे 1 किलोमीटर असेल तर ते पाकिस्तानमध्ये वेगळं भरेल का, नाही. फक्त तिथे त्याची बोलण्याची किंवा मोजण्याची पद्धत वेगळी असू शकते, किंवा युके मध्ये वेगळी असू शकते. पण सायन्स हे सर्वांना एकत्रित करण्यासाठी त्याची एक सिस्टम, इंटरनॅशनल सिस्टम बनवली आहे, त्याला एसआय सिस्टम असं बोलतात. ठीक आहे, तर एसआय सिस्टम मध्ये सर्वत्र आपण त्याच जे त्याचे जे मापक आहेत त्या युनिटनुसार त्याचं हे केलं जातं वर्गीकरण. ठीक आहे, चला आता मूलभूत राशी आहेत काही, त्याच्यानंतर त्याचे मूलभूत एकक काय काय आपण हे पाहणार आहोत. आता लांबी आहे, लांबी म्हणजे काय, लेंथ, बरोबर. ही आपण कशामध्ये मोजतो, मीटर मध्ये मोजतो, बरोबर. तुम्ही लांबी आपण अंतरामध्ये पण मोजतो. लांबी म्हणजे काय, अंतराचाच एक भाग आहे ना, बरोबर. लांबीचं काय, लांबी आणि रुंदी हे अंतराचेच प्रकार आले. तर अंतर आपण जास्त करून कशामध्ये, मीटर मध्ये मोजतो, आणि ते कॅपिटल स्मॉल एल ह्या अक्षराने आपण डिनोट करतो. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे तुम्हाला विचारणार नाहीये टेम्परेचर कशात मोजतो, पण याच्यावरून ज्या राशी आहेत त्याच्या तुम्हाला डायरेक्ट विचारू शकतात की बाबा ह्या अंतराचं एकक युनिट काय आहे एसआय सिस्टम मध्ये किंवा सीजीएस सिस्टम मध्ये काय मोजलं जातं. ठीक आहे, चला वस्तुमान म्हणजे काय, मास. ठीक आहे, वस्तुमान म्हणजे मास. मास म्हणजे काय, समजा आता ही एक गोष्ट आहे, तर याच्या आतमध्ये किती वस्तुमान आहे, याच्यामध्ये जो मॅटर आहे, आता याच्यामध्ये काय आहे, पाणी आहे, तर हे किती मास आहे याचं. ठीक आहे, याला वस्तुमान बोलतात. समजा माझं आहे वजन, पण माझ्या शरीराच्या आतमध्ये जे काही घटक आहेत त्याला काय बोलतात, वस्तुमान. ठीक आहे, ते वस्तुमान किलोग्राम मध्ये मोजतो, बरोबर. वजन आपण किलोग्राम मध्ये मोजतो, त्याला केजी या संज्ञेने आपण दर्शवतो. त्याच्यानंतर टाइम, टाइम हा युनिव्हर्सल आहे, काळ हा सेकंद मध्येच मोजला जातो. ठीक आहे, सेकंदाचं रूपांतर तुम्ही मिनिट मध्ये करू शकता, त्याच्यानंतर तो तासामध्ये केला जातो. ठीक आहे, याच्या पलीकडे काही, त्याच्यानंतर ते तासांचं रूपांतर आपण दिवसामध्ये, त्याच्यानंतर वर्षामध्ये, महिन्यामध्ये करतो, पण स्टँडर्ड युनिट आपण सेकंद घेतो. ठीक आहे, त्याच्यानंतर तापमान, तापमान जे असेल त्याला आपण टेम्परेचर बोलतो, आणि हे एसआय सिस्टम मध्ये केल्विन याच्यामध्ये मोजलं जातं. आपण काय बोलतो, डिग्री सेल्सिअस मध्ये. डिग्री सेल्सिअस ही एक पद्धत आहे, पण स्टँडर्ड याच्यामध्ये भाषेमध्ये केल्विन मध्ये मोजलं जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर विद्युत धारा, इलेक्ट्रिक करंट. जे इलेक्ट्रिक करंट आहे तो आपण कशामध्ये मोजतो, एम्पियर, आणि एम्पियर डिनोट करताना आपण कॅपिटल ए ह्या अक्षराने डिनोट करतो. त्याच्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटी. ठीक आहे, ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे काय, तीव्रता किती, प्रकाशाची तीव्रता किती आहे, किती तीव्र प्रकाश आहे त्याची तीव्रता मोजण्यासाठी हे वापरलं जातं. तर याचं जे युनिट आहे त्याला कॅन्डेला असं बोलतात, आणि त्याचं सीडी, स्मॉल सीडी असं त्याचं एकक आहे. ठीक आहे, नोटेशन त्याचं सीडी आहे. त्याच्यानंतर पदार्थाची राशी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, हे मोल मध्ये मोजलं जातं. ठीक आहे, मोल, MOL ही मोल, आणि त्याला MOL असं या पद्धतीने डिनोट केलं जातं. ठीक आहे, चला आता साध्य राशी म्हणजे तुम्हाला सांगितलं, साध्य राशी म्हणजे काय, ज्या फंडामेंटल राशी आहे त्यांच्यावरून आपण काय डिराइव्ड करतो, ज्या राशी आपण काढू शकतो त्याला आपण साध्य राशी बोलतो. ठीक आहे, आता काही फिजिकल क्वांटिटीज आहेत. ठीक आहे, जसं की बाबा फोर्स आहे, फोर्स म्हणजे काय, बल. ह्या ज्या राशी आहेत ह्या कशा आहेत, ह्या साध्य राशी आहेत. ठीक आहे, ह्या डिराइव्ड केल्यापासून ह्याच्यामध्ये काही सूत्र वगैरे असतात, त्यांची आपण व्याख्या पुढे जाऊन पाहणार आहोत. फोर्स म्हणजे काय, ऊर्जा म्हणजे काय, चाल म्हणजे काय, गती म्हणजे काय, आणि त्याच्यानंतर त्याचे जे काही एकक आहेत ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे, आता फोर्स म्हणजे काय, बल. आता फोर्स आपण न्यूटन ह्या शास्त्रज्ञाने त्याच्यावर एक्सपेरिमेंट करून त्याला न्यूटन हे युनिट दिलेलं आहे. ठीक आहे, फोर्सला आपण न्यूटन देतो, आणि त्याचं कॅपिटल डिनोशन कॅपिटल एन या अक्षराने बल आपण दाखवतो. ठीक आहे, 5 न्यूटनचा फोर्स आहे. ठीक आहे, त्याच्यावर काय 5 न्यूटन बल. ठीक आहे, अशा पद्धतीने त्याचा उच्चार केला जातो. एनर्जी, ऊर्जा, ऊर्जा आपण जूल मध्ये मोजतो, कॅपिटल जे हा त्याचा डिनोशन आहे. त्याच्यानंतर स्पीड, स्पीड म्हणजे काय, चाल. चाल आपण मीटर पर सेकंद मध्ये बोलतो. चाल म्हणजे काय बाबा, की तुम्ही स्पीड कशामध्ये मोजतो, याच्यामध्ये अंतर आणि वेळेचा संबंध आहे, बरोबर. किती वेळात बाबा तुम्ही किती अंतर कापलं याला काय बोलतात, चाल. ठीक आहे, तर मीटर पर सेकंद. ठीक आहे, इथे मीटर तुमचं अंतर आणि सेकंद किती कालावधीमध्ये. ठीक आहे, आणि याचं डिनोशन काय, M/S, मीटर पर सेकंद. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी, वारंवारता. आता हे तुम्ही फक्त लक्षात ठेवा, पुढच्या येणाऱ्या चॅप्टरमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं की बाबा फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, त्याचं युनिट काय असणार आहे. तुम्हाला एखादं गणित पडलं तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की बाबा किती हर्ट्जची फ्रिक्वेन्सी असते किंवा काय. ठीक आहे, हर्ट्ज
वारंवारता. समजा एखाद्या स्टॉपला तुम्ही उभा आहात आणि तिथून समजा तुम्ही 1 मिनिट उभा आहात आणि तिथून समजा 5 बस गेला, तर तिथे त्या 5 बसला आपण काय बोलणार आहे, का बसची फ्रिक्वेन्सी जास्त आहे असं आपण बोलतो, बरोबर. म्हणजेच काय, त्या कालावधीमध्ये तिथून किती त्या गोष्टी पास होतात, ठीक आहे. एका कालावधीमध्ये ती गोष्ट किती वेळा तिथून घडली जाते, याला आपण काय बोलतो, फ्रिक्वेन्सी. आणि हे बोर्डलं हर्ट्झ ह्या शास्त्रज्ञाचं नाव दिलेलं आहे याच्या याला मेजरमेंटला. आणि याचं डिनोशन आहे एच आणि झेड, ठीक आहे. कॅपिटल एच आणि स्मॉल झेड, हर्ट्झ. त्याच्यानंतर मोमेंटम, संवेग, याला किलोग्राम मीटर पर सेकंद. याच्यामध्ये वस्तुमान, संवेग म्हणजे काय, वस्तुमानामध्ये वस्तुमान आणि त्याचा जी स्पीड आहे त्याचं कॉम्बिनेशन, याला आपण काय बोलतो, संवेग, मोमेंटम. वस्तुमान आपण किलोग्राम मध्ये मोजतो आणि चाल आपण कशामध्ये मोजतो, मीटर पर सेकंद, ठीक आहे. म्हणजे किलोग्राम मीटर पर सेकंद हे याचं एकक झालं, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रेशर, प्रेशर म्हणजे काय, दाब, ठीक आहे. दाब हा पास्कल या संज्ञेने दर्शवला जातो आणि स्मॉल पी आणि ए हा याचं काय आहे, डिनोशन आहे. त्याच्यानंतर पॉवर, पॉवर म्हणजे काय, शक्ती, ठीक आहे. शक्ती आपण वॅट मध्ये बसतो, बरोबर. हॉर्स पॉवर वगैरे, एखादी मोटर असेल त्याची कॅपॅसिटी किती असेल, किंवा एखादं यंत्र असेल त्याची आपण ताकद मोजायची असेल तर आपण काय डोनेट करतो, पॉवर. पॉवर आपण वॅट मध्ये मोजतो, ठीक आहे. एखादं बल्ब असेल आपण बोलतो का बाबा त्याची ताकद काय, बरं तो आपण काय म्हणतो, किती वॅटचं बल्ब आहे, 9 वॅट, 10 वॅट, 11 वॅट, ठीक आहे. आपली ही जी ट्यूबलाइट आहे ही जवळपास 18 ते 20 वॅट असते, ही किती यायची ताकद झाली, म्हणजेच काय, पॉवर, ठीक आहे. त्याच्यानंतर सरफेस टेन्शन, पृष्ठताण. एखादं पाणी आहे, पाण्याचं पृष्ठताण, पाणी आपण बोलतो की पाणी हलका आहे किंवा जड आहे. जास्त क्षार असतील तर त्याचं सरफेस टेन्शन कमी असतं, आणि त्याच्यामध्ये आपण समजा मीठ वगैरे टाकलं तर त्याचं काय होतं, सरफेस टेन्शन लूज होतं, कमी होतं. म्हणजेच काय, त्याचा जो पृष्ठताण आहे तो कमी वगैरे होतो, ठीक आहे. तर सरफेस टेन्शन आपण न्यूटन पर मीटर मध्ये मोजतो. सरफेस टेन्शन मध्ये काय, त्याच्यावर दाब किती आहे पर मीटर, ठीक आहे. तर न्यूटन, दाब आपण न्यूटन मध्ये मोजतो आणि सरफेस टेन्शन तो किती एरियावर आपण तो प्रयुक्त केलेला आहे, ठीक आहे. याला बोलतात पृष्ठताण, ठीक आहे. न्यूटन पर मीटर, आता न्यूटन पर मीटर याचं पृष्ठताणाचं काय आहे, युनिट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक चार्ज, इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय, प्रभार. प्रभार आपण कुलोम ह्या संज्ञेने दर्शवतो, ठीक आहे. त्याच्यानंतर पोटेन्शियल, विभव म्हणजे काय, व्होल्टेज, ठीक आहे. व्होल्टेजला आपण पोटेन्शियल बोलतो, ते व्होल्ट या शास्त्रज्ञाच्या नावावरून व्होल्ट ठेवलेलं आहे आणि कॅपिटल व्ही त्याचं डिनोशन आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स, रोध. रोध आपण ओहम या युनिटमध्ये मोजतो आणि त्याला अल्फा, अल्फा किंवा ओहम असं पद्धतीने डिनोशन आहे त्याचं, ठीक आहे. हे सायंटिफिक डिनोशन आहे. चालेल, चला आता हे बाकीचे जे आहेत हे एवढे महत्वाचे नाहीये, ठीक आहे. इनर्शिया, विस्कॉसिटी, कॅपॅसिटन्स वगैरे जे आहेत, मॅग्नेटिक फ्लक्स वगैरे, हे तुम्हाला आपण पुढच्या ज्या जसे जसे त्याला एवढे सर्व काय आपल्या लक्षात राहणार नाही. जसं जसं आपलं टॉपिक कव्हर होईल तसं तसं तुम्हाला सांगेल, ठीक आहे. आता त्याच्यानंतर जे आपले फिजिकल ज्या प्रॉपर्टीज आहेत, फिजिकल ज्या टर्मिनॉलॉजी आहेत, भौतिक राशी, बरोबर. त्याचा दोन पद्धतीमध्ये त्या राशी मोजल्या जातात. काय काय, एक अदिश राशी आणि सदिश राशी. काही काही ज्या राशी आहेत ते मोजण्यासाठी तुम्हाला दिशा वगैरेची गरज नसते, ठीक आहे. त्यांना अदिश राशी बोलतात, बरोबर. एखाद्या वस्तूचं अंतर मोजायचं असेल तर अंतरासाठी तुम्हाला दिशा लागते का, ते अंतर कोणत्याही दिशेला, 1 किलोमीटर असेल तर 1 किलोमीटरच भरणार आहे, ते तुमच्या दिशेवर अवलंबून आहे का नाही, ठीक आहे. तर त्यांना अदिश राशी असं बोललं जातात. कोणत्या, वेक्टर क्वांटिटी, सॉरी स्केलर क्वांटिटीज. आणि ज्या सदिश राशी, ज्या राशींना दर्शवण्यासाठी तुम्हाला दिशा आणि परिमाणी, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन या दोघींची गरज पडते, त्याला तुम्ही काय बोलतात, सदिश राशी, ठीक आहे. जे सदिश राशी असतात त्यांच्या याच्यावर तुम्हाला जे कॅपिटल हे असतं त्याच्यावरती तुम्हाला असं बाणाच्या पद्धतीने त्याच्यावर दर्शवावं लागतं. एकच मिनिट. तर अशा पद्धतीने आता अशा पद्धतीने राशीचं दोन प्रकारे डिव्हिजन केलं आहे, सदिश राशी आणि अदिश राशी, स्केलर क्वांटिटीज आणि व्हेक्टर क्वांटिटीज, ठीक आहे. अदिश म्हणजे कोणत्या, स्केलर, ज्याला दिशाची गरज नसते. आणि सदिश म्हणजे काय, सहित दिशा, ठीक आहे. दिशा जिथे गरजेची आहे, दिशा आणि परिमाण, मॅग्निट्यूड आणि दिशेची गरज असते. त्याच्यामध्ये कोणकोणत्या राशी येतात, ठीक आहे. फोर्स, विस्थापन, वेग, व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी आणि स्पीड हे गोष्टी वेगवेगळ्या आहेत, ठीक आहे. आता जे काही काही फॅक्ट्स आहेत, ठीक आहे, हे पण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मीटर म्हणजे किती, त्याच्यानंतर मिली म्हणजे किती, नॅनो वगैरे किती आहे, हे जे आहे मायक्रो म्हणजे किती आहे, तर त्याचं पण परिमाण तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. चला, ऑनलाईन ऑनलाईन मुलं जॉईन आहेत, ठीक आहे. काय अडचण येत असेल, आवाज वगैरे येत नसेल तर हात वर कराल, ठीक आहे. चला.
पुढे आता डेसिमल म्हणजे किती, मिलीमीटर म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. ठीक आहे, आपण मीटर अंतर मोजताना मीटर, मिलीमीटर, त्याच्यानंतर किलोमीटर ह्या पद्धतीने मोजतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आता बघा जे डेसिमीटर आहे, ठीक आहे, हे किती आहे 10⁻⁻⁻⁻. ठीक आहे, 10⁻⁻⁻⁻ ह्या पद्धतीने डेसिमीटर असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर येतं आपलं हेक्टो 10⁻². हे आपण असं वरवरती जे वाढत जाणार आहे तशा पद्धतीने पाहतो. ठीक आहे, आणि हे स्मॉल युनिट आहे, खूप जे छोटे युनिट असतात त्याला आपण जे मीटर, मिलीमीटर म्हणजे सेंटीमीटर पेक्षा जे कमीचे अंतर. ठीक आहे, डेसी म्हणजे 10⁻⁻⁻⁻. हेक्टा म्हणजे किती आहे, हेक्टो हे 10⁻². आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मिलीमीटर आहे हे किती आहे 10⁻⁻3. ठीक आहे, हे दिसतंय का सर्वांना मागे? ओके, ठीक आहे, 10⁻3. मिलीमीटर हे किती आहे 10⁻⁻3. ठीक आहे, त्याच्यानंतर येतं नॅनोमीटर. ठीक आहे, नॅनो टेक्नॉलॉजी सर्वांना माहित असेल. ठीक आहे, नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे काय, एकदम सूक्ष्म जीव. ठीक आहे, तर त्यांचं अंतर किती असतं, नॅनो म्हणजे किती 10⁻⁹ एवढ्या लहान जीवांचा त्यांची साईज किती असते 10⁻⁹. हे सूक्ष्मदर्शनी अभ्यास केला जातो आणि त्या टेक्नॉलॉजीला नॅनो टेक्नॉलॉजी बोलतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आता सेंटीमीटर म्हणजे काय 10⁻². ठीक आहे, सेंटीमीटर नंतर आपण कशावर येतो, किलोमीटरवर. किलोमीटर किती आहे, 1 किलोमीटर म्हणजे 10⁻3. 1000 मीटर म्हणजे काय 1 किलोमीटर होतं, बरोबर. ठीक आहे, हे तुम्हाला कन्व्हर्जन माहित पाहिजे कारण की हे गणितामध्ये कदाचित तुम्हाला वापरायला लागू शकतं. ठीक आहे, आता मायक्रो म्हणजे काय, मायक्रो म्हणजे जवळपास तुमचं किती आता 10⁻⁻⁶. ठीक आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम्स वगैरे आपण पाहतो, तर मायक्रो म्हणजे किती ते 10⁻⁻⁶ एवढ्या सूक्ष्मजीवांचा अभ्यास असतो. आणि मायक्रोपेक्षाही लहान म्हणजे नॅनो. ठीक आहे, तर ह्या थोड्याफार टर्म आहे, ह्या तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे, कधी कधी विचारायला येतात. ठीक आहे, आता हे 10⁻, आता गिगा म्हणजे काय, गिगाबाईट्स वगैरे कम्प्युटरमध्ये आपल्याला शिकायचं आहे. गिगा म्हणजे 10⁻⁹. ठीक आहे, आणि पेटा म्हणजे 10⁻⁵. हे डायरेक्ट क्वेश्चन आहेत, हे जे ठराविक आहेत तुम्हाला सगळं लक्षात नाही ठेवायचं, पण काही काही जे तुमच्या आपल्या दैनंदिन जीवनात किंवा वापरात येतात, आपल्याला ज्या गणिताच्या याच्यामध्ये ह्या टर्मचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हे लक्षात असणं गरजेचं आहे. मुलांना कन्व्हर्जन करायला डायरेक्ट येतं, एवढं म्हणजे किती होतं, 1 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर, किंवा 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर. ठीक आहे, अशा पद्धतीचे कन्व्हर्जन विचारतात, तर तुम्हाला त्याचं कन्व्हर्जन करता आलं पाहिजे. त्यासाठी माहित पाहिजे 10च्या पट्टीत हे किती होतं. ठीक आहे, नॅनो म्हणजे किती हे जर तुम्हाला विचार, तुम्हाला सांगता आलं की 10⁻⁻⁹ म्हणजे नॅनो. ठीक आहे, त्याच्यानंतर मायक्रो म्हणजे किती 10⁻⁻⁶. ठीक आहे, मिलीमीटर म्हणजे काय 10⁻⁻3. ठीक आहे, अशा पद्धतीने हे युनिट्स आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये कोणाला काय अडचण आहे का युनिट्सच्या याच्यामध्ये? ठीक आहे, याच्यावर काही जास्त क्वेश्चन नाही, पण तुम्हाला सदिश राशी म्हणजे काय, अदिश राशी म्हणजे काय माहिती पाहिजे, कारण की तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की खालीलपैकी कोणत्या राशी ह्या सदिश राशी आहेत, अदिश राशी आहेत. आता आपण जसं जसं पुढे जाऊ तसं तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, आता फक्त तुम्हाला त्याची एक ओव्हरव्ह्यू सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत याचे तुम्हाला युनिट आणि त्याचं डिनोशन सिम्बॉल तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, आणि क्वेश्चन मध्ये उतरल्यानंतर तिथे फक्त सिम्बॉल मध्ये चेंजेस केले जातात. ठीक आहे, आणि तुम्हाला तिथे लक्षात नाही आलं तर प्रश्न चुकू शकतो. ठीक आहे, चला तर पुढचा टॉपिक पाहूया. ठीक आहे, गती आणि गतीचे प्रकार. ठीक आहे, आता गती म्हणजे काय, मोशन. ठीक आहे, तुम्ही एखादी वस्तू काही काळामध्ये काही अंतर कापत असेल तर त्याला आपण काय बोलतो, ती वस्तू गतीमध्ये आहे. ठीक आहे, समजा मी 1 तास इथेच उभं राहिलो, कुठेच नाही आलो, तर मी मोशन मध्ये आहे असं म्हणता येईल का? नाही, ती वस्तूने स्वतःची जागा सोडली पाहिजे. ठीक आहे, काही अंतर कापलं गेलं तरच त्याला आपण काय बोलतो की ती वस्तू गती आहे, गतीय आहे. ठीक आहे, मोशन मध्ये आहे असं पण बोललो होतं. ठीक आहे, आता गतीचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये आहे बघा ट्रान्सलेशनल मोशन, त्याच्यानंतर रोटेशनल मोशन आणि ऑसिलेटरी मोशन. ठीक आहे, आता ट्रान्सलेशनल मोशन म्हणजे काय, त्याच्यानंतर रोटेशनल मोशन म्हणजे काय, आणि ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय ते आपण पाहूया. स्थानांतरणीय गती म्हणजे काय, ट्रान्सलेशनल मोशन. ठीक आहे, एखादी वस्तू एखाद्या जागेवरून एखाद्या बिंदूपर्यंत जात असेल, ठीक आहे, तर ती कशामध्ये ट्रान्सलेशनल आहे, म्हणजेच काय त्यांनी स्वतःची जागा चेंज केली. आता 2 पॉईंटमध्ये जागा वेगवेगळ्या पद्धतीने बदलू, आपण सरळ जाऊ शकतो, फिरूनही जाऊ शकतो. ठीक आहे, कशा पद्धतीने गेले काय त्याची जागा चेंज झाली, त्याला आपण काय बोलणार आहे, ट्रान्सलेशनल मोशन. एक आपण सरळ रेषेतही जाऊ शकतो किंवा वक्राकारही जाऊ शकतो. ठीक आहे, सरळ रेषेत गेले तरी ट्रान्सलेशनल बोलणार. स्थानांतरणीय त्याच्या नावावरच आहे, स्थान तुमचं काय झालं, चेंज झालं. ठीक आहे, याला आपण ट्रान्सलेशनल मोशन बोलतो. त्याच्यानंतर घूर्णन गती, रोटेशनल मोशन. एखादा
वस्तू असेल, समजा आता तुम्ही क्रिकेटचा बॉल घेतला, त्याला एखादी दोरी लावली आणि तुम्ही असं फिरवताय, ठीक आहे, तर त्या गतीला सुद्धा तुम्ही काय बोलणार आहे, घूर्णन गती. हे कशाभोवती, एखादा आस असतो त्या आसाभोवती त्याची गती होत असते. जसं की आपलं चाक आहे, हे चाकाची गती त्याच्या आसाभोवती होते, ठीक आहे, त्याला आरे लावलेले असतात, बरोबर की नाही. तर अशा पद्धतीच्या ज्या गती आहे, जी रोटेशनल पद्धतीने होते किंवा एखाद्या आसाभोवती होते, त्याला काय बोलतो आपण, घूर्णन गती. ठीक आहे, घूर्णन म्हणजे काय, रोटेशनल, ती रोटेट होत असते. ठीक आहे. त्याच्यानंतर दोलन गती, ऑसिलेटरी मोशन. आता दोलन म्हणजे काय, एखादी वस्तू मागे पुढे आणि तिचा जो रेट आहे तो सेम राहतो. ठीक आहे, जसं तुम्ही आता घड्याळ असतं, आपल्या घरामध्ये घड्याळ असतं, त्याला एक लंबक लावलेला असतो, तो काय होतो, ठराविक काळामध्ये मागे पुढे होत राहतो. ठीक आहे, त्याची गती सेम राहते. ठीक आहे, मागे पुढे तो दोन बिंदू मध्ये मागे पुढे होत राहतो, याला काय बोलतात, दोलन. एका बिंदूपासून तो पुढे जाऊन पुन्हा मागे आला, याला काय बोलतो आपण, एक दोलन बोलतो. तर अशा पद्धतीने जे दोलन त्याचं कंटिन्युअस चालू राहतं, तर अशा गती ज्या असतात त्यांना आपण काय बोलतो, ऑसिलेटरी मोशन, दोलन गती. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं विस्थापन आणि अंतर, डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स, याच्यामध्ये काय अंतर आहे. ठीक आहे, डिस्टन्स म्हणजे काय आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. आता अंतर पाहूया. अंतर आपण मोजतो कशामध्ये, की बाबा इथून आपण समजा शिवाजीनगरला जायचं. ठीक आहे, आता शिवाजीनगरला जाण्यासाठी आपल्याला वेगवेगळे मार्ग आहेत. ठीक आहे, तर वेगवेगळे मार्ग आहेत. समजा आपण इकडनं गेलो, कोणता रोड आहे इकडचा, एफसी रोड, बरोबर, एफसी रोड मार्गे सुद्धा जाऊ शकतो. त्याच्यानंतर शनिवारवाडा मार्गे सुद्धा जाऊ शकतो. ठीक आहे, तर इथून आपण शनिवारवाडा मार्गे समजा जायचं असेल, तर आपल्याला काय करायला, इथून पहिले एबीसी जावं लागेल, एबीसी वरून शनिवारवाडा आणि शनिवारवाड्यावरून शिवाजीनगर. ठीक आहे, याचं किलोमीटर समजा 10 किलोमीटर इकडचं भरलं. ठीक आहे, त्याच्यानंतर समजा आपल्या एफसी रोडला जायचं असेल, एफसी रोडला आपण इथून जाणार, इथून जाणार टिळक रोडने, त्याच्यानंतर अलका टॉकीज चौक. ठीक आहे, त्याच्यानंतर एफसी रोड आणि एफसी रोड नंतर शिवाजीनगर. ठीक आहे, तर इकडे 12 किलोमीटर भरलं, तर हे काय आलं, आपलं अंतर झालं. ठीक आहे, बरोबर की नाही. टोटल आपण अंतर किती कापलं, त्या ए मार्गाने आपण कापलं 12 किलोमीटर आणि सॉरी ए ने आपण कापलं 10 किलोमीटर आणि एफसी रोडच्या मार्गाने 12 किलोमीटर. हे काय आलं, त्याचं अंतर. एकूण अंतर जे आपण कापलं त्याला काय बोलतात, एकूण जे आपली बदल झाला आपल्या याच्यामध्ये त्याला काय बोलतात, अंतर. ठीक आहे, आणि विस्थापन, डिस्प्लेसमेंट. आता इथून आपण शिवाजीनगरला जातोय, ठीक आहे, याच्यामधलं जे कमीत कमी अंतर आहे, ठीक आहे, आपण सरळ सुद्धा जाऊ शकतो. ठीक आहे, आता इथे जी डायग्राम दाखवली आहे याच्यामध्ये तुम्हाला डिस्टन्स अशा पद्धतीने एक रोड जातोय आणि एक सरळ दाखवलंय. ठीक आहे, ह्या दोन याच्यामधले याला काय बोलतात, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, कमीत कमी अंतर. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट. अरे याच्यामध्ये तुम्हाला समजा एखादं गणित येऊ शकतं की ए पासून बी चं अंतर 5 किलोमीटर आहे, बी पासून सी चं अंतर 3 किलोमीटर आहे, तर ए पासून सी चं डिस्प्लेसमेंट किती, इथे तुम्ही काय कराल. ठीक आहे, इथे तुम्हाला पायथागोरसचा थेरम वापरायला लागेल, बरोबर. तर अशा पद्धतीने कमीत कमी अंतर तुम्हाला काढायचं, त्याला काय बोलतात, विस्थापन. किती अंतर तुमचं विस्थापन झालं. अंतर आणि विस्थापनामध्ये एवढा बेसिक डिफरन्स आहे. ठीक आहे, तुमच्या लक्षात आला असेल, बरोबर. अंतर आणि विस्थापनातला डिफरन्स लक्षात आला की नाही. ओके, चालेल. आता स्पीड म्हणजे काय, चाल आणि वेग. ठीक आहे, एकक कालावधीमध्ये आपण अंतर जे कापतो त्याला आपण चाल असं बोलतो. ठीक आहे, स्पीड. ठीक आहे, एकक कालावधीमध्ये कापलेले अंतर, एकूण अंतर आणि भागिले काळ, किती काळामध्ये तुम्ही ते अंतर कापले, याला काय आपण बोलतो, चाल. चालला तुमच्या काय बोलतात, ही अदिश राशी आहे, याला मध्ये तुम्हाला दिशा आणि याची काही गरज नसते. ठीक आहे, याला मॅग्निट्यूड किंवा दिशेची गरज नाही, हे तुमचं फक्त अंतर आणि काळाशी संबंधित आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीमध्ये काय होतं, एखादी वस्तू एकक कालावधीमध्ये विशिष्ट दिशेने किती अंतर कापते. ठीक आहे, याच्यामध्ये दिशा म्हणजे डायरेक्शन महत्वाची आहे. ठीक आहे, याच्यामध्ये बघा चाल आणि व्हेलॉसिटीमध्ये याच्यामध्ये अंतर आहे, पण व्हेलॉसिटीमध्ये तुमचं विस्थापन आहे, तुमची डिस्प्लेसमेंट किती झाली. ठीक आहे, तर हा स्पीड आणि व्हेलॉसिटी मधला डिफरन्स आहे. ठीक आहे, आपल्याला वाटतं सेमच आहे, स्पीड आणि व्हेलॉसिटी एकच आहे, पण नाही, त्याच्यामध्ये बेसिक डिफरन्स आहे की याच्यामध्ये विशिष्ट दिशेने कापलेलं जे अंतर आहे त्याचा आपण विचार करतो, आणि याच्यामध्ये फक्त अंतर किती कापलेलं, त्याचा किती कालावधीमध्ये कापलेलं आहे. ठीक आहे, आता चाल आणि वेग यांच्यावर आपण कोणकोणत्या राशी डिपेंडंट आहे हे आपण पाहणार आहे, की त्याच्यामध्ये कशा पद्धतीने बदल घडतात. त्याच्यामध्ये आहे की पहिली एक रेषीय एक समान गती आणि एक रेषीय नैक समान गती. आता एक रेषीय म्हणजे काय, सरळ रेषेमध्ये
चालत राहणारी गोष्ट, ठीक आहे. त्याला एक समान गती म्हणजे याच्या गतीमध्ये काय होणार आहे, बदल होणार नाही. आणि एक रेषीय नैक समान गती, लिनियर नॉन युनिफॉर्म मोशन, ठीक आहे. नैक समान म्हणजे काय, मध्ये याच्यामध्ये बदल घडणार आहे, ठीक आहे. एक रेषीय एक समान गती, समजा इथून मला शिवाजीनगरला जायचं आणि मी एक 5 किलोमीटर पर आवरच्या अंतराने चाललोय, ठीक आहे. आणि माझी गती जी आहे, जी काही हे आहे ती कॉन्स्टंट आहे, त्याच्यामध्ये काहीच बदल नाहीये, ठीक आहे. याला काय बोलतो आपण, एक रेषीय एक समान गती. परंतु मग समजा आता शिवाजीनगरला चालतोय, त्याच्यानंतर बाबा मला मध्ये ट्रॅफिक लागलं, मी माझा चाल कमी केली, त्याच्यानंतर पुन्हा रिकामा रोड राहिला, मी पुन्हा चाल वाढवली, त्याच्यानंतर पुन्हा ट्रॅफिक लागलं, तर ह्याच्यामध्ये काय होणार आहे, नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये माझी जी गती आहे ती कमी जास्त होणार आहे, कधी जास्त होणार आहे कधी कमी होणार आहे. ती युनिफॉर्म आहे का, नाही, ती नॉन युनिफॉर्म आहे, ती बदलती आहे. तर याला काय बोलतात, नॉन युनिफॉर्म मोशन, ठीक आहे. एक रेषीय आणि अनेक रेषीय, एक रेषीय नॉन युनिफॉर्म याच्यामधला फरक. त्याच्यानंतर एक रेषीय वर्तुळाकार गती, वर्तुळाकार गती सुद्धा असते, ठीक आहे. वर्तुळाकार म्हणजे काय, एक रेषीय गती याच्यामध्ये काय होतं, एका सर्क्युलर याच्यामध्येच वर्तुळाकार आकारानेच त्याची गती चालू राहते आणि त्याच्यामध्ये बदल होत नाही, ठीक आहे. याच्यामध्ये तुमचा जी गती असते ती कशाशी, एक आस असतो, एक ऍक्सिस असतो, त्याच्याशी त्याच्या भोवती त्याचं रोटेशन होत असतं, ठीक आहे. तर याला काय बोलतो आपण, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म म्हणजेच काय, याच्या गतीमध्ये बदल होत नाही, ठीक आहे. आता वर्तुळाचं जेव्हा काढतो, अंतर काढतो, तेव्हा आपण काय काढतो, त्याचा परिघ काढत असतो, परिघ, बरोबर. त्या परिघचं फॉर्मेशन काय आहे, फॉर्म्युला 2πr. इथं पायची संख्या सर्वांना माहिती आहे 3.14, बरोबर की नाही. हा ही पायची संख्या आपण नेहमी घेतो आणि आर म्हणजे काय, रेडियस, त्या वर्तुळाचा रेडियस. ह्या पद्धतीने त्याची काढली जाते आणि टाइम आपण कशाने घेतो, टी या अक्षराने डोनेट करतो, ठीक आहे. तर इथे वेग म्हणजे काय, अंतर भागिले काळ, ठीक आहे. अंतर याच्यामध्ये काय येणार आहे, 2πr. सर्कम्फरन्स म्हणजे काय, परिघ, तो 2πr आहे आणि टाइम टी याने दर्शवतो, ठीक आहे. आता जो सर्क्युलर मोशन असते याच्यामध्ये काय होतं, जो आसाभोवती ना त्याचं हे चालू राहतं, अट्रॅक्शन राहतं आसाभोवती, याला एक सेंट्रीफ्युगल आणि सेंट्रिपेटल फोर्सची हे लागते. तर इथे आपला सेंट्रिपेटल फोर्स, ठीक आहे. सेंट्रिपेटल फोर्स हा कार्यरत राहतो जेव्हा एखादी वस्तू एखाद्या गोलाभोवती फिरते. तुम्ही तो मोदका कुवा पाहिला असेल गावाला यात्रेमध्ये, बरोबर. त्या मोदका कुवामध्ये काय होती, ती गाडी फिरत असते गोलाभोवती, त्या गोलाभोवतीचा एक मध्य गोल असतो, त्या आसाभोवती त्याचा सेंट्रिपेटल फोर्स राहतो, ठीक आहे. तो गोल फिरताना जे स्पीड असतो तो कॉन्स्टंट ठेवा लागतो. त्या स्पीडमध्ये समजा कमी केली तर स्पीड त्या गाडीवाल्याने, तर त्याची गाडी काय होईल, खड्ड्यामध्ये पडेल, बरोबर की नाही. ती पडू नये, तो स्पीड वाढवत जातो, कारण की तो मोदका किंवा डायरेक्ट गोल नसतो, तो असा वाढत जातो, ठीक आहे. कारण की एकदम काय त्याला एवढा स्पीड भेटणार नाही गोल कर, असं सरळच्या सरळ गोल केलं तर त्याला एवढं स्पीडमध्ये ठेवलं की त्याला चक्कर येईल. त्याच्यामुळे ते असा हळूहळू तो वाढत जातो आणि मग ते हळूहळू कमी करत ते खाली येतात, बरोबर. तर मोदका कुवामध्ये हे प्रिन्सिपल वापर होतं, ठीक आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं आपल्याला पाहायचं आहे की त्वरण, ऍक्सलरेशन म्हणजे काय, ठीक आहे. आता मी सांगितलं की तुम्हाला बाबा इथून समजा मी एखाद्या अंतर कापलोय, 10 किलोमीटर समजा अंतर कापलंय आणि माझी जी गती आहे त्याच्यामध्ये चेंजेस होत आहेत, तर काय होतंय, आपली गती कमी जास्त होतीये, ठीक आहे. आपल्या गाडी जेव्हा आपण चालवतो त्या गाडीला काय असतं, उजव्या हाताला काय असतं, ऍक्सलरेटर असतो की नाही. आपण ऍक्सलरेटर नाही करतो, स्पीड वाढवतो किंवा स्पीड कमी करतो, त्यालाच आपण काय बोलतो, ऍक्सलरेशन, ठीक आहे. तुमचं काय वेगाचा जो दर आहे तो आपण काय करत असतो, कमी जास्त करत असतो आणि त्यालाच काय आपण बोलतो, ऍक्सलरेशन. याचा संबंध कशाची आहे, वेग आणि काळ याचा संबंध आहे, ठीक आहे. तुम्ही स्पीड वाढवता किंवा कमी करता, ठीक आहे. आता याचा फॉर्म्युला हा, एक मिनिट, ठीक आहे. ऍक्सलरेशन ए या त्वरण जे आहे ते ए या डिनोशनने हे केलं जातं, ठीक आहे. ऍक्सलरेशनचा हा फॉर्म्युला आहे व्ही मायनस यू अपॉन टी, ठीक आहे. आता व्ही म्हणजे काय, यू म्हणजे काय आणि टी म्हणजे काय. व्ही म्हणजे काय आहे, अंतिम वेग, ठीक आहे. आणि यू आहे त्याचा सुरुवातीचा वेग. तुम्ही गाडी चालू केल्यानंतर त्याचा सुरुवातीचा काही ठराविक वेग असतो, त्याच्यानंतर तुम्ही वाढवता किंवा कमी करता आणि किती कालावधी तुम्ही ते अंतर कापलेलं आहे, ठीक आहे, याच्याशी संबंधित आहे, ठीक आहे. एक मिनिट, मी फक्त माझा इम्पॉर्टंट कॉल आहे, 2 मिनिटं फक्त थांबा.
ठीक आहे, ठीक आहे. अंतिम वेग मायनस आरंभ वेग आणि कालावधी. ठीक आहे, हे तुमचं सूत्र आलं ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन 2. ठीक आहे, ए म्हणजे काय तुमचं त्वरण. ठीक आहे, आता समजा तुमचा अंतिम वेग आणि आरंभ वेग सेम असेल तर तुमचा ऍक्सलरेशन मध्ये फरक पडणार आहे का? नाही. ठीक आहे, म्हणजे काय झालं, ऍक्सलरेशन 0 आलं. तर ऍक्सलरेशन धन आणि ऋण अशा दोन्ही पद्धतीचं असतं. समजा तुमचा जो अंतिम वेग आहे तो वाढला तर काय होणार आहे, तर तुमचं जे त्वरण आहे ते कशा पद्धतीचं येणार आहे, पॉझिटिव्ह. बरोबर की नाही, धन येईल. कशा पद्धतीने आपण दाखवूया. ठीक आहे, आता आपण घेऊया सुरुवातीला ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. ठीक आहे, आता हे कसं असतं, ऍक्सलरेशन 0 पण आहे, पॉझिटिव्ह पण आहे, निगेटिव्ह पण आहे. धन त्वरण, ऋण त्वरण आणि ऍक्सलरेशन 0 सुद्धा असू शकतं. आता समजा तुमच्या गतीमध्ये काहीच फरक पडत नाहीये, तुमची जी गती आहे ती सारखी आहे. ठीक आहे, म्हणजे समजा तुमचा सुरुवातीचा जो वेग आहे तो 5 किलोमीटर आहे आणि अंतिम सुद्धा 5 आहे. ठीक आहे, तर 5 वजा 5 काय येणार, 0. ठीक आहे, 0 ला कशाला तुम्ही गुन्हा भागा काय होणार आहे, तुमचं उत्तर 0च येणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं याला काय बोलणार आपण, 0 त्वरण. ठीक आहे, आता आपण धन त्वरण पाहूया. ठीक आहे, समजा तुमचा स्पीड आहे 25 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, 25 तुमचा स्पीड आहे. त्याच्यानंतर सुरुवातीचा जो स्पीड होता तुमचा की बाबा 10 होता. ठीक आहे, आणि हा 5 सेकंदासाठी पकडूया की बाबा 25चा तुमचा स्पीड आहे, हा अंतिम वेग, हा आरंभचा वेग. तर काय होणार आहे, 25 वजा 10 15, 15 भागिले 5, 3 किलोमीटर पर सेकंड. ठीक आहे, तर याला काय बोलणार, तुमचा धनत्वरण. ठीक आहे, समजा तुमचा सुरुवातीचा स्पीड जास्त आहे आणि नंतर तो कमी आला तर काय होणार आहे, निगेटिव्ह त्वरण होणार आहे. सुरुवातीचा स्पीड समजा तुमचा काय आहे 20, सॉरी हा अंतिम आहे, सुरुवातीला तुमचा होता 30. ठीक आहे, आणि 5 सेकंदासाठी आपण पकडूया. ठीक आहे, तर काय होणार आहे 20 वजा 30 काय होणार आहे, वजा 10, वजा 10 5. ठीक आहे, म्हणजेच काय -2. आता हे -2 म्हणजे तुमचा ऍक्सलरेशन कमी झालं. ठीक आहे, हे काय -2 म्हणजे ते काही याच्यामध्ये जात नाही, फिजिकल जेव्हा आपण भौतिक जगतामध्ये थोडक्यात कमी झालं. या अशा पद्धतीने सुरुवातीच्या त्वरणामध्ये आणि अंतिम त्वरणामध्ये तुमचा काय आला, फरक झाला. तो कसा आला, निगेटिव्ह पद्धतीने. निगेटिव्ह म्हणजे काय, कमी झाला. ठीक आहे, तर तुमचं त्वरण कशा पद्धतीत झालं, ऋण त्वरण. ठीक आहे, ऋण निगेटिव्ह. तर अशा पद्धतीने त्वरण 3 प्रकारचं असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर आता गतीविषयक काही समीकरण आहेत ती पाहिजे आपल्याला, की गती याच्यामध्ये वेग आणि काळाचा काय संबंध आहे, त्याच्यानंतर स्थिती आणि काळाचा काय संबंध आहे, आणि स्थिती आणि वेग याचे 3 इक्वेशन आपल्याला दिलेले आहेत. हे इक्वेशन तुम्हाला गणिताच्या याच्यामध्ये तुम्हाला वापरावे लागतात. तुम्हाला याच्यावर आधारित गणित विचारले जाऊ शकतात परीक्षेमध्ये. ठीक आहे, आता जर वेग आणि काळाशी संबंधित जर तुम्हाला इक्वेशन पाहिजे असेल तर ते पहिलं इक्वेशन आहे v इज इक्वल टू यू प्लस at. इथे ए म्हणजे काय, ए म्हणजे तुमचा त्वरण आहे, ऍक्सलरेशन. ठीक आहे, v म्हणजे काय तुमचा अंतिम वेग, आणि u म्हणजे इनिशियल म्हणजे सुरुवातीचा वेग, आणि t म्हणजे हा टाइम साठी. ठीक आहे, आता आपण ऍक्सलरेशनचा आत्ताच एक हे पाहिलं. ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला काय आहे, एक्सलरेशन इज इक्वल टू अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले टाइम. ठीक आहे, आता ह्याच्यावरूनच या इक्वेशनला डिराइव्ह केलेला आहे. हा टाइम इकडे आल्यानंतर काय होणार आहे, गुणाकार होणार आहे ए आणि टीचा. ठीक आहे, तर ए इथे लिहितो मी वरती, ए टी इज इक्वल टू व्ही मायनस यू अशा पद्धतीचा ट्रान्सफॉर्म होणार आहे. बरोबर, ठीक आहे, त्याच्यानंतर हा यू, यू हा इकडच्या साईडला घेतला त्याचं काय होणार, वजा चिन्ह धन होणार आहे. बरोबर, जागा बदलल्यानंतर चिन्हाचं काय होतं, चिन्ह बदललं होतं. ठीक आहे, ऋणाचं धन होतं, धनाचं ऋण होतं. ठीक आहे, म्हणजे यू प्लस एटी इज इक्वल टू व्ही अशा पद्धतीचं आपल्याला इक्वेशन मिळालं की नाही, आणि तेच आपलं पहिलं इक्वेशन आहे, व्ही इज इक्वल टू काय, यू प्लस एटी. आणि हे कशाचा संबंध दाखवतं, वेग आणि काळ. बरोबर, तुम्हाला ऍक्सलरेशन दिलेलं आहे. ठीक आहे, पण याच्यामध्ये कशाचा संबंध आहे, वेग, टाइम, सॉरी
जो आहे व्ही आणि यू हे काय आहे वेगाशी संबंधित आहे आणि तुम्हाला काय काळ दिलेला आहे. ठराविक काळामध्ये ऍक्सलरेशन जर तुमचं दिलेलं असेल तर तुम्हाला अंतर किती आहे किंवा काळ किती आहे हे काढण्यासाठी येऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं एक आहे इक्वेशन ते म्हणजे एस इज इक्वल टू युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. ठीक आहे. याच्यामध्ये काय स्थिती आणि काळ. ठीक आहे. स्थिती आणि काळाशी संबंधित हे समीकरण आहे. हे तिन्ही इक्वेशन तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं. ठीक आहे. हे कसे काय डिराईव्ह झाले हे कोणी तुम्हाला विचारणार नाही. पहिलं कोणतं आहे, दुसरं कोणतं आहे, तिसरं हा हे विचारू शकतात की स्थिती आणि काळाशी संबंधित कोणतं आहे, स्थिती आणि वेगाशी संबंधित कोणतं आहे. ठीक आहे. वेग आणि काळाशी संबंधित कोणतं आहे एवढं विचारू शकतात. पण तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवायचं आणि याचा वापर तुम्हाला गणित सोडवताना करायचा आहे. ठीक आहे. दुसरं आहे इक्वेशन एस इज इक्वल टू युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. आता इथे एस म्हणजे काय आहे अंतर. अंतर तुम्ही एस याने दर्शवता. ठीक आहे. यू म्हणजे काय आरंभचा वेग, व्ही म्हणजे अंतिम वेग आणि टी म्हणजे काय काळ. ठीक आहे. ही इक्वेशन तुम्हाला हवी असतील तर लिहून घेऊ शकता किंवा मी नंतर नोट्सच्या स्वरूपात तुम्हाला देईल. ठीक आहे. तुम्हाला एंडला मी माझ्याकडे संपूर्ण नोट्स आहेत कंपाईल. मग तुम्हाला चॅप्टर झाल्यानंतर नोट्स दिल्या तर चालतील का एंडलाच देऊ मी सॅटर्डेला सर्व नोट्स. चॅप्टर झालं प्रत्येक चॅप्टरची नोट्स ना. ठीक आहे चालेल. आज नाही तुम्हाला देणार मी उद्यापासून प्रयत्न करा. ठीक आहे. कारण माझ्याकडे आता एवढं सर्व कंपाईल नाही आहे. पीपीटीच्या फॉर्मॅटमध्ये आहे मला त्याच्या नोट्स. आपण एक काम करू पीपीटी घेताना समजा हा टॉपिक झाला त्याच्यावरचे क्वेश्चन कशा पद्धतीचे येतात ते पण पाहूया. ठीक आहे. म्हणजे एक दोन क्वेश्चन तुम्हाला माहिती पडले तर तुम्हाला लक्षात येईल की अभ्यास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि कोणत्या नाही. ठीक आहे. आता हे जे इक्वेशन आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. कारण याच्यावर डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि क्वेश्चनवर तुम्हाला डायरेक्ट हे इक्वेशन टाकून कोणतं इक्वेशन वापरायचंय आणि कशा पद्धतीने काढायचंय हे तुम्हाला समजेल. ठीक आहे. आता हे स्थिती आणि काळाशी संबंधित कोणतं एस इज इक्वल टू युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. आता हे कसं आलं काय आलं तो आपल्या थिअरॉटिकलचा पार्ट आहे. ते काही इथे आपण लक्षात घेणार नाही आहोत. ठीक आहे. ते तुम्ही 8वी 9वी 10वीला ते गुरुजींनी सांगितलं असेल कसं आलं कसं आलं कसं आलं. ठीक आहे. आपल्याला फक्त आता इथे लक्षात ठेवायचं कारण याचा वापर डायरेक्ट करायचा आपल्याला. त्याच्यानंतर स्थिती आणि वेग. स्थिती आणि वेग याचा संबंधाचं इक्वेशन आहे ते म्हणजे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. ठीक आहे. याचा व्ही म्हणजे काय अंतिम वेग, यू म्हणजे आरंभीचा वेग, ए म्हणजे ऍक्सेलरेशन आणि एस म्हणजे काय अंतर. ठीक आहे. याच्यामध्ये कसं तुम्हाला स्थिती आणि वेग याच्याशी संबंधित हे इक्वेशन आहे. तर ही तीनही इक्वेशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. ठीक आहे. एस इज इक्वल टू युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as आणि व्ही इज इक्वल टू यू ए टी यू प्लस ए टी. ठीक आहे. चला ज्यांना नोट डाऊन करायचं त्यांनी नोट डाऊन करा. नाही केलं तर काय हरकत नाही मी तुम्हाला याच्यामध्ये देईल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा आता हे सदिश आणि अदिश हे तुम्हाला पाहिजेलं आहे. ठीक आहे. आता हे बघा इथे एक गणित दाखवलेलं आहे. ते गणित तुम्हाला दाखवतो की एक विमान आहे ते धावपट्टीवरून 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर ह्या त्याचं ऍक्सेलरेशन दिलेलं आहे. ह्या त्वरणाने धावत शेवटी 30 सेकंदात उड्डाण घेते आणि तर ते विमान एकूण धावपट्टीवर किती मीटर धावले. ठीक आहे. इथे काय दिले तुम्हाला ऍक्सेलरेशन दिलेलं आहे त्याचं आणि तुम्हाला काढायचं काय अंतर काढायचंय. ठीक आहे. आता हे विमानाशी संबंधित आहे. तुम्हाला इक्वेशन माहिती आहेत. ठीक आहे. तर इक्वेशन मध्ये बघा इथे काय काय तुम्हाला काय काढायला सांगितलंय एकूण अंतर आणि इथे दिले काय ऍक्सेलरेशन. ठीक आहे. तर अंतर आणि वेग स्थिती आणि वेग याचं तुम्हाला सूत्र वापरून हे इक्वेशनचं काढता येईल. याच्यामध्ये दिलंय काय ऍक्सेलरेशन दिलंय 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. आता दुसरं जे सूत्र आहे एस इज इक्वल टू युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर याच्यामध्ये काय दिलंय 30 सेकंद तुम्हाला टाइम पण दिलेला आहे 30 सेकंड. ठीक आहे. आता हे जर तुम्ही डायरेक्ट ह्या इक्वेशन मध्ये टाकलं की तुम्हाला ऍक्सेलरेशन दिलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला अंतर काढायचंय आणि हे दिलेलं आहे सेकंद दिलेलं आहे. ते जर तुम्ही डायरेक्ट इक्वेशन मध्ये टाकलं तर तुम्हाला काय मिळणार आहे उत्तर मिळेल शेवटचं. ते किती आलेलं आहे 1350 मीटर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने क्वेश्चन येतात तुम्हाला. ठीक आहे. तर कोणत्या इक्वेशन तुम्हाला वापरायचं आहे स्थिती आणि वेगचं कोणतं तुम्हाला काढायला काय सांगितलंय त्याच्यानुसार तुम्हाला इथले इक्वेशन वापरायचे. ठीक आहे. इथे तुम्हाला आरंभी वेग सुरुवातीचा वेग असं काही दिलेलं नाही. त्यांनी एक ऍक्सेलरेशन दिलेलं आहे टाइम दिलेला आहे. दोन गोष्टी तुम्हाला आहेत तिसरी गोष्ट काढायची आहे. तर ती कशा पद्धतीने तुम्हाला काढायला काय सांगितलंय अंतर. अंतर कशाने डोनेट करतो आपण कॅपिटल एस ने. याच्याशी संबंधित कोणतं सूत्र आहे दोन सूत्र आहेत. एस इज इक्वल टू युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर आणि व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. ठीक आहे. आता ह्या दोन इक्वेशन मध्ये तुम्हाला दिलेलं काय आहे
फक्त ऍक्सलरेशन दिलंय, मग ऍक्सलरेशनशी संबंधित तुमचं इक्वेशन कोणतं आहे, एस इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. ठीक आहे, इथे टाइम दिलेला आहे. इनिशियल स्पीड आता इथे घेताना इनिशियल स्पीड तुम्हाला 0 घ्यायचं आहे. का बरं, तुमचं सुरुवातीला जे विमान आहे ते कसं आहे, एका जागेवर स्थिर आहे आणि त्याच्यानंतर ते स्पीडमध्ये जातात. तर म्हणजे सुरुवातीचा स्पीड आपल्याला 0 घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, स्थिर गोष्ट जेव्हा दिलेली असते ना, तेव्हा तुम्हाला त्या सुरुवातीचा जो काही तुमचा वेग असेल तो तुम्हाला नेहमी 0 घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि समजा एखादं गणित असेल त्याच्यामध्ये तुम्हाला बदल होत असेल वेगामध्ये, तर तुम्हाला तिथे एखादा तरी एकतर व्ही ची व्हॅल्यू दिली जाईल किंवा यू ची व्हॅल्यू दिली जाईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला वापर करायचा याचा गणिताच्या फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे, आता दुसरं एक उदाहरण पाहूया. इथे एक उदाहरण दिलेलं आहे, लास्टला दिसतंय का सर्वांना? ठीक आहे, मी वाचून दाखवतो, काय हरकत नाही. जर एक कांगारू 2.50 मीटर उंचीपर्यंत काय मारत असेल, उंच उडी, ठीक आहे, तर त्याला किती वेगाने सुरुवात करावी लागेल. आता इथे तुम्हाला काय विचारलं, किती वेग, सुरुवात किती त्याला करावी लागेल, बरोबर. आता इथे ग्रॅव्हिटेशनचा पण संबंध आहे. ठीक आहे, ह्या एक्झाम मध्ये ग्रॅव्हिटेशनचा सुद्धा संबंध आलेला आहे. तर एखादा त्यांनी काय दिलेलं आहे, त्याचे किती अंतर कापतं ते दिले, तुम्हाला एस दिलेला आहे. ठीक आहे, एस किती दिलेला आहे, 2.50 मीटर. ठीक आहे, ही झाली तुमची एस ची व्हॅल्यू. त्याच्यानंतर त्याला सुरुवातीचा स्पीड काढायचा आहे, बरोबर. सुरुवातीचा स्पीड आपल्याला काढायचा आहे, सॉरी यू काढायचा, इनिशियल स्पीड हा काढायचा आहे, आणि व्ही हा आपल्याला दिलेला नाहीये. ठीक आहे, आता व्ही दिलेला नाहीये म्हणजे काय आहे, जो तुमचा शेवटचा स्पीड आहे, एखादी उडी मारली समजा, किंवा तुम्ही एखादा चेंडू आहे तो उंच फेकला, तर काय नाही, तुम्ही एखाद्या ज्या स्पीडने तो फेकाल, ठीक आहे, एका कालावधीनंतर काय होणार आहे, त्याचा स्पीड 0 होणार आहे, बरोबर की नाही, कारण की त्या स्पीडला त्याची व्हॅल्यू कमी झाली आणि त्याच्यानंतर तो ग्रॅव्हिटेशनच्या फोर्सने खाली येणार आहे. तर इथे पण ग्रॅव्हिटेशनचा वापर आहे. आता ऍक्सलरेशन आणि ग्रॅव्हिटेशन, ग्रॅव्हिटेशनल गुरुत्व आकर्षण. ठीक आहे, ऍक्सलरेशन जे आहे ते गुरुत्वाच्या फॉर्ममध्ये आहे, गुरुत्वाकर्षणाच्या याच्यामध्ये, कारण की ते आपण जेव्हा उडी मारतो किंवा एखादा चेंडू वर वगैरे फेकतो, तर काय होतं, ती वस्तू किंवा तो जो काही ऑब्जेक्ट असेल ते काय करते, तुमच्या जे गुरुत्वाकर्षण आहे त्याच्या विरुद्ध काम करतं. ठीक आहे, बरोबर की नाही, तुम्ही उंच उडी मारली, ठीक आहे, तुम्ही काय करताय, ऍक्सलरेशनच्या विरुद्ध काम करताय, गुरुत्वाकर्षण तुमचं विरुद्ध बाजूने. आता इथे ऍक्सलरेशन तुमचं काय आहे, गुरुत्वाकर्षणच आहे. आता गुरुत्वाकर्षणाची जी व्हॅल्यू आहे ती 9.8 मीटर पर सेकंद आहे. ठीक आहे, ही युनिव्हर्सल आहे, 9.83 वगैरे. ठीक आहे, 9.83 ही युनिव्हर्सल आहे बऱ्यापैकी. ठीक आहे, ही कमी जास्त होते, पॉईंटचा फरक आहे त्याच्यामध्ये. तर इथे तुम्हाला काय घ्यायचंय, तुम्ही गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने कार्य करताय, मग तुम्हाला याची व्हॅल्यू काय घ्यायची, ऋण घ्यायची आहे. ठीक आहे, अशा पद्धतीच्या गणना. जेव्हा तुम्ही गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध हे करता, कार्य करता, तेव्हा तुम्हाला ऍक्सलरेशन जे असेल किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स तो ऋण घ्यावा लागतो. तर ह्या गणितामध्ये पण आपल्याला काय करायचंय, जी ऍक्सलरेशन आहे ते म्हणजेच काय तुमचं गुरुत्वाकर्षण. ठीक आहे, त्याची व्हॅल्यू आहे 9.8 मीटर, आणि तुमचा शेवटचा जो स्पीड आहे तो किती आहे, 0. तुम्हाला काढायचा काय, इनिशियल स्पीड. तर याच्याशी संबंधित ह्या 3 राशी कशा कोणत्या इक्वेशन मध्ये आहे, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. त्यांनी एस दिलेला आहे, अंतर किती कापले, 2.50 मीटर. तुम्हाला व्ही ची व्हॅल्यू माहिती आहे 0, यू ची काढायची. तर हे इक्वेशन मध्ये काढल्यानंतर त्याची उत्तर येते 7 मीटर पर सेकंड. ह्या स्पीडने तुम्हाला सुरुवात करावी लागेल, तेव्हा तो जाऊन ह्या उंचीपर्यंत पोहोचेल. ठीक आहे, म्हणजे 2.50 मीटर तो उंची मारू शकतो उडी, आणि त्याला ऍक्सलरेशनच्या विरुद्ध जाऊन कार्य करायचंय, ते 9.8 मीटर पर सेकंड. आणि ते कसं घ्यायचं आपल्याला, निगेटिव्ह. ठीक आहे, आता इथे निगेटिव्ह आपण काय घेतलं ऍक्सलरेशन, सांगा बरं. आताच मी तुम्हाला सांगितलं, ऍक्सलरेशन जे त्वरण आहे ते 3 प्रकारचे आहे, एक 0, एक धन आणि एक ऋण. निगेटिव्ह केव्हा होईल, जेव्हा त्याचं कमी होईल, काय गती कमी होईल. इथे काय होतं, 7 मीटर पर सेकंडनी चालू केलं आणि त्याच्यानंतर एका पॉईंटला गेल्यानंतर त्याची स्पीड काय आला, 0 झाला, आणि तिथून पुढे तो पुन्हा खाली येणार आहे का, तसंच राहणार आहे हवेत तरंगत, नाही ना, ग्रॅव्हिटेशन त्याच्यावर ऍक्ट होणार आहे. ठीक आहे, म्हणून इथे काय आपल्याला निगेटिव्ह व्हॅल्यू घ्यायची आहे. ठीक आहे, चालेल. चला, आता हा टॉपिक पण संपला. तुम्हाला कोणाला याच्यामध्ये काही अडचण असेल तर विचारू शकता. ठीक आहे, आहे का कोणाला काय अडचण, बोला. ठीक आहे ना, चालेल ना. आता ह्या टॉपिकमध्ये गतीमध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे लक्षात घ्या. ठीक आहे, गतीचे प्रकार पाहिले. मोशन म्हणजे काय, ठीक आहे, मोशन काय, तुम्ही एखादी वस्तू तुमच्या अंतर जागा बदलते. ठीक आहे, एकाच जागी स्थिर असेल तर त्याला गती म्हणता येईल का, नाही. त्या गती घडून येण्यासाठी काय होणार आहे, तुम्हाला बल लावावं लागणार आहे आणि तुम्हाला जागा बदलावी लागणार आहे. ठीक आहे,
तर तेव्हा त्याला गती असे बोलतो. आणि गतीचे प्रकार त्याच्यानंतर कोणते? ट्रान्सलेशनल मोशन, रोटेशनल मोशन आणि ऑसिलेटरी मोशन. ट्रान्सलेशनल मोशन म्हणजे काय की बाबा तुम्ही एखादी वस्तू जागा बदलते, ठीक आहे, तर त्याला काय बोलतात? ट्रान्सलेशनल. एका सरळ रेषेमध्ये बदलू शकता किंवा वक्राकार पद्धतीने तुम्ही बदलू शकता, कशा पद्धतीने बदलू शकता, पण याच्यामध्ये काय तुम्हाला जागा बदलणं गरजेचं आहे, त्याला गती बोलतात. आणि सरळ रेषेमध्ये किंवा वक्राकार पद्धतीने बदलली तर त्याला ट्रान्सलेशनल मोशन आपण म्हणतो, ठीक आहे. त्याच्यानंतर घूर्णन गती, रोटेशनल मोशन. मोशन गोलाकार पण असते, ठीक आहे, रोटेशन पद्धतीने पण होतो. आपलं जे घड्याळ आहे ते घड्याळ पण फिरतं गोल 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 गोल. आपलं चाक आहे ते पण भरतं, ते एका आसाभोवती फिरत असतं, बरोबर. तर अशा पद्धतीच्या ज्या गती असतात त्यांना आपण काय बोलतो? रोटेशनल गती, घूर्णन गती, गोलाकार वगैरे, ठीक आहे, सर्क्युलर मोशन वगैरे, ठीक आहे. त्याच्यानंतर दोलन गती, ऑसिलेटरी मोशन. आपण जे घड्याळ असतो, काही काहींच्या घड्याळाला लंबक लावलेला असतो, बरोबर. त्याच्यामध्ये काय होतं? दोलन होत असतात, ऑसिलेशन होत असतात, पुढे मागे पुढे मागे पुढे मागे अशा पद्धतीने ती गती होत असते. पण ती कशी असते? कंटिन्युअस. ती त्याची पाथ ठरलेला आहे, ती त्याच पॉईंटमध्ये मूव्ह होत असते. तर अशा पद्धतीची जी एकाच मार्गाने होणारी गती आहे त्याला काय बोलतात? ऑसिलेटरी मोशन, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण लंबक वगैरे पाहिलेलं आहे. फिजिक्सचे जेव्हा लॅब असतात वगैरे 11वी-12वीला अशा पद्धतीचा एक एक्सपेरिमेंट असतात की दोलक असतो, त्यांना तुम्ही किंवा व्हायब्रेशन वगैरे करताना ते दोलन असं बाजूला फोर ठेवले जातात आणि त्यांना ते जे ऑसिलेशन असतात ते टच होत असतात आणि त्याच्यावरून तुम्हाला त्याचं जे फोर्क असतात त्याची हे फ्रिक्वेन्सी वगैरे काढायची असते, ठीक आहे. तर अशा पद्धतीचे एक्सपेरिमेंट जो एखादा लंब तो कशाभोवती तुम्हाला पुढे मागे दोलन जे आहे तशा पद्धतीने करावं लागतं. तर एकाच याच्यामध्ये एकाच फॉर्ममध्ये जर ती गती होत असते त्याला काय बोलतात? ऑसिलेटरी मोशन, ठीक आहे. आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट, ठीक आहे. गती ही कशाशी संबंधित आहे? गती ही तुमच्या डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सलरेशन याची संबंधित आहे. तर ऍक्सलरेशन काय ते आपण पुढे पाहू. त्याच्यानंतर विस्थापन आणि अंतर. आता अंतर म्हणजे काय? अंतर म्हणजे एक ठराविक एका कालावधीमध्ये जे काही आपण चेंज होतो आपल्या अंतरात, आपल्या जागे आपण चेंज करतो. गती म्हणजे काय? तुम्ही जागा चेंज करता, ते ठराविक काळामध्ये किती जागा चेंज केली, ठीक आहे. याचं एक युनिट म्हणजे काय? अंतर, डिस्टन्स. हे मोजतो आपण अंतर, ठीक आहे. किलोमीटर मध्ये मोजतो, मीटर पर सेकंड मध्ये मोजतो, सॉरी मीटर मध्ये मोजतो, याला डिस्टन्स असं बोलतात, ठीक आहे. आता डिस्टन्स मध्ये ह्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही पहा की स्कूल पासून घर दाखवलेलं आहे आणि त्याला असा रोड आहे, तो लेफ्ट राईट कुठेही मुडतो. तुम्ही स्टार्ट टू एंड एकूण किती अंतर कापलं, ठीक आहे, ठीक आहे, याला आपण डिस्टन्स म्हणतो. काय अंतर किती कापलं? इथून मला शिवाजीनगरला जायचं आहे, मी FC रोडने जाऊ शकतो, तिकडनं 12 किलोमीटर आहे आणि इकडनं गेलो शनिवारवाडा मार्गे तर 10 किलोमीटर भरते, ठीक आहे. तर हे काय आलं? अंतर झालं. एक्झॅक्ट अंतर आपण किती काढलं, एक्झॅक्ट आपण किती त्याचं विस्थापन झालं, ठीक आहे. त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? विस्थापन. एका ज्या दोन पॉईंटमध्ये तुम्ही तुमची जागा चेंज करता त्याच्यातलं कमीत कमी अंतर, ठीक आहे. किती तुम्ही एका सरळ रेषा जेव्हा मध्ये मारली जाते तर त्याला किती कमीत कमी त्याचं विस्थापन झालेलं आहे याला काय बोलतात? डिस्प्लेसमेंट, ठीक आहे. आता इथे जर समजा तुम्हाला पाहिजे असेल तर एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो की बाबा ABC हा त्रिकोण दिलेला आहे. A पासून C पर्यंत जायला दोन प्रकारचे रस्ते आहेत की A पासून B ला गेला, B पासून नंतर C ला गेला, ठीक आहे. इथे 4 मीटर अंतर कापलं A पासून B पर्यंत जाण्यासाठी, त्याच्यानंतर 3 मीटर अंतर कापलं. हे काय आलं तुमचं? डिस्टन्स. 4 + 3 7 किलोमीटर काय आलं तुमचा? डिस्टन्स झालं. आता तुम्हाला विस्थापन काढायचंय, कमीत कमी अंतर किती कापलं बाबा, ठीक आहे. तर तुम्ही काय कराल? A आणि C मध्ये शॉर्टकट थोडक्यात, ठीक आहे. तर हे काढण्यासाठी तुम्ही पायथागोरसचा वापर कराल आणि त्याचं उत्तर येईल 5 मीटर, ठीक आहे, 5 किलोमीटर. तर अशा पद्धतीने डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचं हे आहे. त्याच्यानंतर आहे चाल आणि वेग, स्पीड आणि व्हेलॉसिटी. स्पीड म्हणजे काय? तर एखाद्या वस्तूने एकक काळात कापलेल्या अंतरास चाल म्हणतात. एकक कालामध्ये, युनिट टाइम मध्ये तुम्ही काय किती अंतर जे कापतात त्याला काय बोलतात? चाल, ठीक आहे. म्हणजे काय? अंतर भागिले काळ, याला काय बोलतात? तुमची चाल, स्पीड, स्पीड, ठीक आहे. त्याच्यानंतर व्हेलॉसिटी. आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये काय होतं? आपण स्पीड आणि व्हेलॉसिटी एकत्रच समजतो, ठीक आहे. याच्यामध्ये डिफरन्स असा काही नाही, फक्त डिफरन्स कुठे होतं? इथे काय होतं? एकक काळात कापलेलं अंतर. इथे काय होतं? एकक काळामध्ये विशिष्ट दिशेने, ठीक आहे, कापलेल्या अंतराला आपण वेग म्हणतो, ठीक आहे. इथे दिशा, डायरेक्शनचा आपण वापर करतो म्हणून त्याला आपण काय बोलतो? व्हेलॉसिटी, वेग, ठीक आहे. याच्यामध्ये काय होतं? विस्थापन, डिस्प्लेसमेंट तुमची किती झाली, ठीक आहे, आणि तुमचा काळ याच्याशी संबंधित आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं की बाबा एक रेषीय एक समान गती, लिनियर युनिफॉर्म मोशन म्हणजे काय आणि एक रेषीय नेक समान गती म्हणजे काय, ठीक आहे. एक रेषीय जी एक समान गती आहे, ठीक आहे. एखाद्या सरळ रेषेमध्ये तुम्ही जात आहात, तुम्ही गाडीवर चालला आहात आणि तुमच्या जी चाल आहे त्याच्यामध्ये बदल घडत नाही, ठीक आहे.
ती समान आहे, म्हणजेच काय युनिफॉर्म आहे, एक समान पद्धतीची गती आहे, त्याच्यामध्ये बदल घडत नाही. तर अशा ज्या गती असतात त्याला काय बोलतात, एक रेषीय एक समान गती. त्याच्यानंतर एक रेषीय नैक समान गती, लिनियर नॉन युनिफॉर्म मोशन. नॉन युनिफॉर्म म्हणजे काय, त्याच्यामध्ये बदल घडत असतो, कशामध्ये, चालीमध्ये. ठीक आहे, तुमचं अंतर तुम्ही एक 5 किलोमीटर जात आहे, पण 5 किलोमीटर जाताना बाबा तुम्ही पहिले जे 2 किलोमीटर आहे ते चालताना 10च्या स्पीडने चालताय, नंतर बाबा तुम्ही 2च्या स्पीडने चालताय, हा तुमच्या वेगामध्ये झालेला बदल आहे. तर याला काय बोलतात, नॉन युनिफॉर्म मोशन. ठीक आहे, चला. तर त्याच्यानंतर पुढे आहे एक समान वर्तुळाकार गती. एक समान वर्तुळाकार गती, युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजेच काय, एक समान राहिलं पाहिजे, बरोबर. आणि सर्क्युलर मोशन, याच्यावरून काय, तुमची एक समान गती आहे सर्क्युलर याच्यामध्ये. ठीक आहे, तुम्ही जेव्हा एखाद्या आसाभोवती फेऱ्या मारताय, ठीक आहे, तर ती गती जी आहे ती तुमची कशी असली पाहिजे, कॉन्स्टंट, एक समान असली पाहिजे, आणि ती एका वर्तुळाच्या याच्यावर असते, परिघावर. तर अशा गतीला काय म्हणतो आपण, वर्तुळाकार गती, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे, आता वर्तुळाच्या बाबतीत हे काढताना तुम्हाला वर्तुळाचे क्वेश्चन सुद्धा येऊ शकतात. तर तुम्हाला वर्तुळाचं जे डिस्टन्स आहे, ठीक आहे, ते काढताना तुम्हाला काय करायचंय, वर्तुळाचा आपण काय काढतो, सर्कम्फरन्स, म्हणजेच काय, परिघ, आणि त्याचं सूत्र काय आहे, 2πr. 2πr. आता आर हा इथे रेडियस झाला. ठीक आहे, आर म्हणजे काय, रेडियस. आणि पायची व्हॅल्यू सर्वांना माहित असणं गरजेचं आहे. पायची व्हॅल्यू आहे 3.14. ठीक आहे, ही घेतात नेहमी. ठीक आहे, त्याच्यानंतर ऍक्सलरेशन, त्वरण म्हणजे काय, वेगाचा दर, म्हणजेच काय, ऍक्सलरेशन, वेगामध्ये होणारा बदल. दर म्हणजे काय, बदल होतो याच्यामध्ये काही ना काही. ठीक आहे, रिगार्डिंग टू टाइम. ठीक आहे, म्हणजे काय, तुमचा जर वेग कमी जास्त होत असेल विथ रिस्पेक्ट टू टाइम, तर त्याला काय बोलतो आपण, ऍक्सलरेशन. एखाद्या वस्तूचा वेग आणि काळ याचा संबंध म्हणजेच काय, त्वरण, बरोबर. वेग आणि काळाशी संबंधित घडणारी गोष्ट आहे. ठीक आहे, आता याचं a इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. आता व्ही म्हणजे तुमचा अंतिम वेग असतो, यू म्हणजे आरंभीचा वेग. हे लक्षात ठेवा, हे कन्फ्युजन होतं मुलांना, व्ही म्हणजे काय घ्यायचं आणि यू म्हणजे काय घ्यायचं, त्याच्यामुळे गणित चुकतात. तर हे सूत्र, आणि याला कशाला काय बोलतात, व्ही म्हणजे अंतिम वेग आणि यू म्हणजे आरंभीचा वेग आणि टी म्हणजे टाइम. ठीक आहे, तर a इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी, अशा पद्धतीचं त्वरण आहे. ठीक आहे, आता त्वरण पाहिलं, झिरो त्वरण, धन त्वरण आणि ऋण त्वरण. ठीक आहे, तुमचा वेग वाढला तर काय होणार आहे, धन त्वरण होणार आहे. वेग कमी झाला तर तुमचं ऋण त्वरण होणार आहे. आणि वेग जर समान असेल तर तुमचं त्वरण काय असणार आहे, झिरो असणार आहे. ठीक आहे, आता याच्याशी संबंधित तुम्हाला इक्वेशन्स पण आहेत. हे कशा आहे, गतीविषयी समीकरण आहे. हे काय तुम्हाला क्वेश्चन नाही विचारणार, पण हे याचा वापर तुम्हाला गणितामध्ये करायचा आहे. तर ठीक आहे, आता जे ऍक्सलरेशन काढलं त्याच्यावरून आपण पहिलं समीकरण काढले, कशाशी, वेग आणि काळाशी संबंधित. ठीक आहे, हे आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. ठीक आहे, वेग आणि काळाशी संबंधित आहे हे. याच्यामध्ये व्ही अंतिम वेग, यू सुरुवातीचा वेग आणि ए म्हणजे तुमचं त्वरण. याच्यामध्ये तुम्हाला 2 व्हॅल्यू दिल्या असतील, तिसरी काढावी लागेल. ठीक आहे, आता आपण पाहिलं. दुसरं आहे स्थिती आणि काल संबंधित, तुमचा डिस्टन्स आणि काळ. ठीक आहे, तर याच्यासाठी जे इक्वेशन आहे ते आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. ठीक आहे, एस म्हणजे काय आहे, तुमचं अंतर आहे, यू आरंभीचा वेग, ऍक्सलरेशन तुम्हाला दिले आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे स्थिती आणि वेग. स्थिती आणि वेग याच्याशी संबंधित, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. ठीक आहे, इथे तुम्हाला काहीतरी तुम्हाला व्हॅल्यू देऊ शकतात. याच्या तुमचा आरंभीचा वेग एवढा आहे, त्याच्यानंतर अंतिम वेग आहे, किंवा ऍक्सलरेशनची व्हॅल्यू देऊ शकतात, किंवा अंतर देऊ शकतात. ठीक आहे, तर याच्यातले एखादा 2 व्हॅल्यू देऊन तुम्हाला एखादी तिसरी व्हॅल्यू काढायला सांगू शकतात. आता एखादी वस्तू स्थिर आहे, ठीक आहे, तर स्थिर असेल तर तिचा आरंभीचा वेग काय असणार आहे, 0 असणार आहे. ठीक आहे, किंवा एखादी वस्तू जाऊन स्थिर झाली. ठीक आहे, एखादा दगड घेतला वरतून टाकला आणि तो जमिनीवर टाकला, तर जमिनीवर टाकल्यानंतर त्याचा काय होणार, स्पीड 0 होणार आहे, बरोबर. तर अशा वेळेस तुम्हाला अंतिम वेग 0 घ्यावं लागू शकतो. ते तुम्हाला जे काही तुमच्या गणितामध्ये दिलेलं असेल त्याच्यावरून तुम्हाला लक्षात ठेवायचं की आपल्याला काय दिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर स्केलर आणि वेक्टर हे पण पाहिलं, सदिश राशी म्हणजे काय आणि अदिश राशी म्हणजे काय. ठीक आहे, तर अशा पद्धतीने
टॉपिक कंप्लीट झालेला आहे. काय अडचण याच्यामध्ये नाही. ठीक आहे, चालेल. पुढचा टॉपिक घेऊया. ठीक आहे, गतिविषयक नियम. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला फोर्स, त्याच्यानंतर त्याचे टाइप्स हे पाहिजे. ठीक आहे, आता बल म्हणजे काय? एखादी गती, एखाद्या वस्तूला तुम्हाला गती द्यायची असेल तर काय होणार आहे? त्याच्यावर बल प्रयुक्त करावं लागणार आहे. ठीक आहे, एखादा दगड ठेवलाय, ठीक आहे, किंवा एखादा चेंडू आहे तो जमिनीवर ठेवलाय, तो आपोआप इकडे तिकडे जाऊ शकतो. समजा तुम्ही जी गाडी आहे, तुम्हाला गाडी चालू करायची आहे, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला जायचंय, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? फोर्स अप्लाय करावा लागणार त्या गोष्टीवर. ठीक आहे, एखादी वस्तू एखाद्या स्थितीमध्ये आहे, ठीक आहे, आणि त्याला गती द्यायची असते, तुम्हाला काय होणार? बाह्य बल त्याच्यावर प्रयुक्त करावं लागणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला फोर्स म्हणजे काय? एखादी वस्तू काय होतं, एखादी वस्तू स्थिती बदलण्यासाठी, ती गतिमान करण्यासाठी तिला काय लावावं लागतं? आपल्याला बल प्रयुक्त करावं लागतं, फोर्स. याच्यावरून काय? बल ही कशी राशी आहे? याला दिशेची गरज आहे. ठीक आहे, डायरेक्शन याला गरजेचे असते, म्हणजे कोणतीही सदिश राशी आहे. ठीक आहे, आता बल म्हणजे काय? एखाद्या वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेत, एखादी वस्तू सरळ रेषेत चालली आणि तिला तुम्हाला थांबवायचंय, तरी तुम्हाला काय लागणार आहे? फोर्स अप्लाय करावा लागणार आहे, बल अप्लाय करावं लागणार आहे. तर सरळ रेषेत किंवा विरामावस्थेत जर एखादी वस्तू असेल, त्यांना गतिमान किंवा त्यांच्या अवस्थेत बदल घडून यायचा असेल, तर तुम्हाला काय? जी फिजिकल क्वांटिटी लागते, त्या फिजिकल क्वांटिटीला आपण काय बोलतो? बल. ठीक आहे, फोर्स. आता फोर्स याचं बऱ्याच याच्यामध्ये वर्गीकरण, वेगवेगळ्या पद्धतीचे फोर्स असतात. ठीक आहे, बलाचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आहे गुरुत्व बल. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. जी आपली जमीन आहे किंवा पृथ्वी आहे, ही पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण आहे, आणि त्या गुरुत्वाकर्षणाने ती वस्तू बाकीच्या वस्तूंना खिचून घेत असते. तर तो जो बल आहे त्याला काय बोलतात? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, गुरुत्वाकर्षण किंवा गुरुत्व बल. त्याच्यानंतर ॲटॉमिक फोर्स पण असतो, आण्विक बल, न्यूक्लिअर फोर्सेस. ॲटम किंवा जे अणू असतात त्यांच्यामध्ये पण एक बल असतं. ठीक आहे, त्यांना आपण काय बोलतो? ॲटॉमिक फोर्सेस. त्याच्यानंतर विद्युत चुंबकीय बल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेस. ठीक आहे, एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल, ठीक आहे, त्याच्यामध्ये समजा साऊंड असेल, तर साऊंडमध्ये काय होतं? आपण मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड, म्हणजेच काय? तुमचं विद्युत आणि चुंबक, ठीक आहे, मॅग्नेट आणि तुमचे इलेक्ट्रिक, यांचा दोघांचाही वापर करून आपण त्याच्यामधून साऊंड जनरेट करत असतो. ठीक आहे, तर तिथे विद्युत चुंबकीय फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स वापरला जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर ॲटॉमिक, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्सेस, हे प्रकार आहेत. याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत फोर्सचे. ठीक आहे, तर आपण आता इथे गतीशी संबंधित प्रकार पाहणार आहोत. तर ठीक आहे, मजबूत आण्विक बल, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. न्यूक्लिअर फोर्स म्हणजे काय? जे तुमचं न्यूक्लियस असतं, एखादा अणू असतो, अणूच्या आतमध्ये काय असतं? अणुकेंद्रक असतं. त्या अणुकेंद्रकामध्ये इलेक्ट्रॉन वगैरे यांना पकडून ठेवण्यासाठी प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे एक पद्धतीचा फोर्स त्याच्यावर अप्लाय करत असतात. त्याच्यामुळे ते अणू एकदम जे इलेक्ट्रॉन्स टाइटली पकडून ठेवतात. ठीक आहे, तर ते जे फोर्स असतात त्याला काय बोलतात? न्यूक्लिअर फोर्स असं बोलतात. ठीक आहे, आता जे गुरुत्व बल आहे त्याची शक्ती आपण 1 घेतली. ठीक आहे, तर जे ॲटॉमिक फोर्सेस आहेत, ॲटॉमिक फोर्स तो किती आहे? 10⁻25 टाइम्स मोर दॅन आपलं जे ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे त्याच्यापेक्षा जास्त जे ॲटॉमिक फोर्स आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे हा ग्रॅव्हिटेशन फोर्सच्या 10⁻36 10⁻36 एवढ्या पटीने जास्त आहे. ठीक आहे, आणि जो आपला ॲटॉमिक फोर्स आहे हा किती आहे? ग्रॅव्हिटेशनलच्या 10⁻38 10⁻38 पेक्षा जास्त आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बलाचे वेगवेगळे प्रकार पडतात, ते म्हणजे संतुलित बल आणि असंतुलित बल, बॅलन्स्ड फोर्स आणि अनबॅलन्स्ड फोर्स. ठीक आहे, एखादी वस्तू संतुलित म्हणजेच काय? स्थिर असेल तर त्याच्यावर कोणतं आहे? संतुलित बल प्रयुक्त केलं जातं. ठीक आहे, आता एखादा इथे एक्झाम्पल म्हणून सांगितलं की टेबल तुमचं आहे, त्या टेबलावर काय आलं? ती वस्तू स्थिर आहे. ठीक आहे, आता त्याच्यावर 2 प्रकारचं बल अप्लाय आहे. ठीक आहे, सारखेच बल पण कशा विरुद्ध दिशेने बल प्रयुक्त होतात. एखादी वस्तू बॅलन्स करण्यासाठी अपोजिट बल, तुम्हाला अपोजिट फोर्स हे कशा पद्धतीने? सारख्याच पद्धतीने पण अपोजिट पद्धतीचे बल तुम्हाला अप्लाय करावं लागतं. ठीक आहे, समजा एखादी वस्तू, आता ही जी वस्तू आहे ही टेबलवर आहे, याच्यावर काय आहे? दाब पण आहे, वातावरणाचा दाब पण आहे, पण खालून ह्या पद्धतीने गुरुत्वाकर्षणाचा फोर्स पण तिच्यावर अप्लाय होते, पण ह्या जो टेबल आहे यांनी हे दोन्ही फोर्स बॅलन्स केलेले आहेत. ठीक आहे, तर अशा ज्या बॅलन्स करणाऱ्या फोर्सला आपण काय बोलतो? संतुलित बल, बॅलन्स्ड फोर्स. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे असंतुलित बल. ठीक आहे, असंतुलित बल म्हणजे काय? समजा एखादी वस्तू जी जागा बदलायची असेल किंवा गतिमान करायची असेल तर त्याला काय आपण करणार आहे? समजा ही स्थिर वस्तू आहे, ठीक आहे, ही कॉन्स्टंट आहे, ही बॅलन्स फोर्स मध्ये आहे,
पण यांना जागा बदलायची, आपण एक कोणता तरी फोर्स याच्यावर एक्स्ट्रा लावणार आहे, तेव्हा तेव्हा काय होणार, याची ही मोशनमध्ये येणार आहे, गतीमध्ये येणार आहे. तर जेव्हा ती गतीमध्ये येईल तेव्हा तो कोणता फोर्स असणार आहे, अनबॅलन्स्ड फोर्स, अनबॅलन्स्ड फोर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर फ्रिक्शनल बल, फ्रिक्शनल फोर्स. आपण चालतो, चालताना आपली काय होते, जमिनीबरोबर आपलं घर्षण होतं. तर ते घर्षण ज्या ज्या ठिकाणी होतं त्या त्या ठिकाणच्या याला काय बोलतो आपण, फ्रिक्शनल फोर्स, घर्षण बल. ठीक आहे. आपण गाडी चालताना ब्रेक अप्लाय करतो, ब्रेक अप्लाय करतो म्हणजेच काय, त्याच्यामध्ये फ्रिक्शन होते, ब्रेक पॅड असतात आणि त्याच्यानंतर आपलं जे चाकाचं मेटल आहे त्याच्यामध्ये काय होतं, घर्षण होतं आणि त्याच्यानंतर काय होतं, त्याचा स्पीड कमी होतो. ठीक आहे. फ्रिक्शनल फोर्स, आपण चालतो, चालताना पण आपला आणि जमिनीची जी वरची बाजू आहे त्याच्यामध्ये काय होतं, फ्रिक्शनल फोर्स अप्लाय होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर रिएक्शन फोर्स, प्रतिक्रिया बल. ठीक आहे. एखादं बल जे असतं ते गतिमान असताना दुसऱ्या एखाद्या पृष्ठभागाने प्रयुक्त केलेले बल म्हणजे याला काय बोलतात, रिएक्शन फोर्स. तुम्हाला न्यूटनचा तिसरा लॉ माहित असेल, एव्हरी ऍक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. ठीक आहे. तसंच पद्धतीचं हे बल आहे, हे काय आहे, रिएक्शन फोर्स आहे. तुम्ही चेंडू जमिनीवर आदळला तर तो काय होतो, जेवढ्या जोरात तुम्ही आदळला तेवढा तो उंच उड्या मारतो. तर तिथे कोणतं बल होतं, रिएक्शन होते, ऍक्शन रिएक्शन होते. ठीक आहे. त्याच्यानंतर जडत्व, इनर्शिया म्हणजे काय. ठीक आहे. एखादी वस्तू स्थिर असेल आणि ती स्थिर असताना किंवा गतिमान असताना काय होतं, तिचा जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये ती राहण्याचा प्रयत्न करते. म्हणजे जर त्यांच्यामध्ये बदल करण्याचा आपण प्रयत्न केला तर त्या बदलाला काय करते, ती वस्तू विरोध करते. आणि हा जो टेंडन्सी आहे स्थितीमध्ये राहण्याची, आपण ज्या स्थिती आहोत ती स्थितीमध्ये राहण्याची जी वस्तूची सवय आहे, त्या प्रॉपर्टीला आपण काय बोलतो, जडत्व म्हणजेच काय, इनर्शिया. याचं साधं सिंपल एक्झाम्पल म्हणजे काय, आपण गाडीमध्ये चाललेलो असो. ठीक आहे. एखाद्या बसमध्ये आपण प्रवास करतोय तर बसचा जो वेग असेल तोच वेग आतमध्ये बसलेल्या लोकांचा असतो आणि अचानक एखादा शहाणा माणूस त्या गाडीला आडवा आला तर ड्रायव्हर काय करतो, ब्रेक अप्लाय करतो आणि ते केल्यानंतर काय होतं, सर्व जे हुशार कावळे असतात ते पुढे जातात, धडकतात. तर हे कशामुळे होतं, जडत्व. का बरं, कारण की कोणतीही वस्तू त्याची काय होते, स्थिती जी असते त्या स्थितीतच राहण्याचा तो प्रयत्न करत असतो. मग ती स्थिती शांत असेल किंवा ती गतिमान असेल. ठीक आहे. गतिमान असेल तर ती गतीमध्ये राहण्याचा प्रयत्न करते आणि स्थिर असेल तर स्थिर राहण्याचा प्रयत्न करते. आणि ही जी प्रॉपर्टी आहे याला आपण काय बोलतो, जडत्व. याला इंग्लिशमध्ये बोलतात इनर्शिया. ठीक आहे. आता याला बघा, इथे त्याचे दोन प्रकार पाडलेले आहेत किंवा तीन प्रकार आहेत. ठीक आहे. एक आहे विराम अवस्थेचे जडत्व, इनर्शिया ऍट रेस्ट. त्याच्यानंतर गतीचे जडत्व, इनर्शिया ड्यू टू मोशन. आणि त्याच्यानंतर दिशेचे जडत्व, इनर्शिया ड्यू टू डायरेक्शन. ठीक आहे. वस्तू विराम अवस्थेत असताना ती बदल करत नाही, याला काय बोलतात, विराम अवस्थेचे जडत्व. समजा आपण इथे ह्या टेबलवर ही बॉटल आहे, ह्या बॉटलला हा टेबल आहे आणि हा टेबल अचानक ओढला आपण. ठीक आहे. किंवा याच्या खाली एखादा पेपर ठेवला आणि तो ओढण्याचा प्रयत्न केला तर काय होणार आहे, बॉटल पडणार आहे. का तर बाबा त्याचा विराम अवस्थेचं इनर्शिया ऍट रेस्ट हे कारण त्याला कारणीभूत असणार आहे. का तर वस्तू स्थिर राहण्याचाच प्रयत्न करते आणि अचानक त्याला मोशन भेटली तर ती पडते. ठीक आहे. तर हे आहे इनर्शिया ऍट रेस्ट. त्याच्यानंतर गतीचं जडत्व, गतीचं जडत्व म्हणजे काय, एखादी वस्तू मोशन मध्ये आहे. ठीक आहे. ती मोशन मध्येच राहण्याचा प्रयत्न करते आणि अचानक ती मोशन ब्रेक झाली तर ते काय होते, पुढे किंवा मागे ती वस्तू पडते, त्याच्या गतीमध्ये बदल होतो. तर याला काय बोलतात, गतीचं जडत्व. ठीक आहे. इनर्शिया ड्यू टू रेस्ट. आपण फॅन चालू केला आणि फॅन बंद केला तरी, फॅन बंद केला, इलेक्ट्रिक सप्लाय बंद आला तरी तो फॅन फिरत राहतो. का तर त्याच्या मागे इनर्शिया ड्यू टू मोशन, तो मोशन मध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. तसं चालत्या बसमधून आपण उतरताना प्रवासी पुढच्या दिशेने ढकलला जातो, बरोबर. ट्रेनमध्ये बऱ्याच वेळा पाहतात काय, मुंबईसारख्या ठिकाणी काय होतं, अपघात होतात ट्रेनचे. त्याचं कारण म्हणजे हे लोकांना कळतच नाही, ट्रेनमधून उतरताना उतरायचं कसं. लोक डायरेक्ट उडी मारतात, उडी मारल्यानंतर माणूस पडून त्याला इजा होण्याची शक्यता असते. म्हणजेच काय होतं, तुमची जी बॉडी असते, तुम्ही ज्या ट्रेनच्या स्पीडने चालला, उतरताना समजा तुमचा प्लॅटफॉर्म आला तर लोक उतरल्यानंतर तुम्हाला थोड्या वेळ पळावं लागतं आणि तुम्ही डायरेक्ट जर थांबला तर तुम्ही पडणार. ठीक आहे. का तर बाबा तुमचं इनर्शिया ड्यू टू मोशन, तुम्हाला तुमची बॉडी त्याच स्थितीमध्ये ठेवावी लागते थोडा वेळ. ठीक आहे. याचा प्रयोग लोकांना माहीत नसतं, लोक डायरेक्ट उडी मारतात. ठीक आहे. आणि अपघात होतो. तर गतीचे जड होतो म्हणजेच काय, इनर्शिया ड्यू टू मोशन. त्याचा तिसरा आहे इनर्शिया ड्यू टू डायरेक्शन. वस्तू एखाद्या गतीमध्ये असेल तर ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही, त्याला काय बोलतात, दिशेचे जडत्व. ठीक आहे. तुम्ही पाहिलं की बाबा तुम्ही चाकूला धार वगैरे लावताना हे पाहता, ते चाक फिरत असतं त्याच्यानंतर तो चाकूवाला त्याला धार लावतो तर काय त्याच्यावरून ठिणग्या उडतात, त्या ठिणग्या त्याच दिशेने उडतात ज्या दिशेने ती चाकाची गती असते. ठीक आहे. तुम्ही ते पाहिलं असेल, तो एक पिक्चर आहे याचा, भाग मिल्खा सिंग भाग, मूवी पाहिला का, त्याच्यामध्ये ते गाणं आहे,
बरोबर, त्याच्यामध्ये दाखवलंय कोयला काला आहे चट्टानों से पाला आहे, बरोबर का, पाहिलं की नाही. तर त्याच्यामध्ये हा सीन दाखवलाय की बाबा तो धार लावत असतो आणि त्याच्यात ठिणग्या उडतात किंवा जाताना आपण पाहतो. तर त्याच्यामागे कारण काय आहे, दिशेचं जडत्व. ठीक आहे, ते जे पार्टिकल असतात, ठीक आहे, जे बाहेर पडतात त्या मेटल पासून, ते त्या सर्क्युलर मोशनला ट्रॅक करण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, आणि जी डायरेक्शन असेल ते त्या डायरेक्शनने जाण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, तर जडत्वाचे हे 3 प्रकार आहेत. त्याच्यानंतर जे फोर्स आहे, फोर्सचं सूत्र आहे बल, मास इंटू एक्सलरेशन. ठीक आहे, मास म्हणजे काय, वस्तुमान. ठीक आहे, एखाद्या वस्तूमध्ये असलेले मॅटर याला काय बोलतो, वस्तुमान. आणि एक्सलरेशन म्हणजेच काय, त्वरण. ठीक आहे, मास इंटू एक्सलरेशन हे फोर्सचं तुमचं सूत्र आहे. आणि याचं जे एकक आहे, मास आपण कशामध्ये मोजतो, किलोग्रॅम मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर जे आपलं एक्सलरेशन आहे हे कशामध्ये मोजतो आपण, मीटर पर सेकंड. ठीक आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर या सीजीएस पद्धतीमध्ये याचा एकक आहे डाईन. ठीक आहे, आणि फोर्स आपण न्यूटन मध्ये मोजतो बरं का, न्यूटन बल. ठीक आहे, आता जी इनर्शिया आहे ती संकल्पना कोणी मांडली होती, गॅलिलिओ या शास्त्रज्ञाने. ते फक्त लक्षात ठेवा, जडत्वाची संकल्पना गॅलिलिओ या शास्त्रज्ञाने मांडली होती. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण न्यूटन भाऊंचे हे पाहणार आहोत की न्यूटन भाऊंनी गतिविषयक कोणकोणते नियम दिलेले आहेत. तर न्यूटन यांनी 3 नियम दिले होते गतिविषयक. ठीक आहे, न्यूटनचा गतिविषयकचा पहिला नियम हा काय आहे, जडत्वाचा, इनर्शियाशी संबंधित आहे. ठीक आहे, तर न्यूटनचा पहिला नियम काय सांगतो, जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य बल, ठीक आहे, ते कोणत्या पद्धतीचं, असंतुलित बल, ठीक आहे, अनबॅलन्स फोर्स कार्यरत नसेल तर ती वस्तू कशामध्ये राहते, विराम अवस्थेत राहण्याचा काय करते, प्रयत्न करते, किंवा सरळ रेषेतच एक समान गतीमध्ये सातत्य राहते. ठीक आहे, एखादी वस्तू काय स्थिर असेल तर ती स्थिर राहण्याचाच प्रयत्न करते, आणि मोशन मध्ये असेल तर मोशन मध्येच राहण्याचा प्रयत्न करते. कुठपर्यंत, जोपर्यंत त्याच्यावर काय होतं, बाह्य असंतुलित बल, इनबॅलन्स्ड फोर्स तुम्ही काय करत नाही, अप्लाय करत नाही तोपर्यंत. ठीक आहे, हा झाला तुमचा न्यूटनचा पहिला नियम. काय आहे, एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर ती वस्तू विराम अवस्थेत किंवा एक समान गतीमध्ये राहण्याचा काय करते, प्रयत्न करते. ठीक आहे, हा तुमच्या जडत्व म्हणजेच काय, इनर्शियाशी संबंधित हा पहिला नियम आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा नियम आहे न्यूटन भाऊंनी दिलेला, तो आहे गतिविषयक दुसरा नियम, तो आहे संवेग, मोमेंटमच्या संदर्भात. ठीक आहे, ठीक आहे, तर तो काय आहे, संवेग परिवर्तनाचा दर, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, हा तुमचा कशाशी रिलेटिव्ह आहे, तर काय, प्रयुक्त बलाशी कसा असणार आहे, समानुपाती. आणि त्याच्यामध्ये काय होणार आहे, संवेगाचे परिवर्तन काय होणार आहे, बलाच्या दिशेने होणार आहे. ठीक आहे, ठीक आहे, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स अप्लाइड ऑन इट अँड इन द सेम डिरेक्शन इन विच फोर्स इज अप्लाइड. ठीक आहे, आता हे नियम फक्त तुमच्या लक्षात राहू द्या, एवढं काय हे क्वेश्चन डायरेक्ट नाही येणार आहे तुम्हाला, पहिला नियम कोणता, दुसरा नियम कोणता, तिसरा नियम कोणता. हा, फक्त याच्याशी जे काय फॉर्म्युलेशन असेल, ठीक आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता संवेग म्हणजे काय, तर वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार म्हणजे काय, तुमचं मोमेंटम. ठीक आहे, आपण काय म्हणतो यार, मोमेंटम टिकून राहिली पाहिजे. मोमेंटम म्हणजे काय, की वस्तुमान आणि वेग. ठीक आहे, एखादी वस्तू एखाद्या वेगामध्ये जाते, एखादी गाडी समजा मोमेंटम तिला कंटिन्यू करायचं म्हणजे त्याचा वस्तू आहे ती, बरोबर, एक गाडी आहे, ठीक आहे, त्याच्यावर माणूस बसला असतो, त्या सगळ्यांचं मिळून काय होतं, त्यांचा मास तयार होतं. याच्यामध्ये काय होतं, मास म्हणजे काय, ठीक आहे, त्या गाडीचं वजन, ती गाडी प्लस त्या माणसाचं, ठीक आहे, यांचं मास एकत्रित वजन, याला काय आपण वस्तुमान बोलणार आहे. ठीक आहे, आणि त्या दोघांचा जो काही वेग असणार आहे, ठीक आहे, यांचा गुणाकार म्हणजे काय आला, त्याचा मोमेंटम म्हणजेच काय, संवेग. ठीक आहे, आता याचं जे एसआय पद्धतीतलं युनिट आहे ते काय असणार आहे, किलोग्रॅम मीटर पर सेकंद. ठीक आहे, ठीक आहे, वस्तुमान आपण किलोग्राम मध्ये मोजतो आणि वेग कशामध्ये मोजतो, मीटर पर सेकंद. ठीक आहे, ठीक आहे, आता याचा जो हे आहे वापर असला न्यूटनचा जो दुसरा लॉ आहे, ठीक आहे, संवेगाचा नियम, तुम्ही उंच उडी वगैरे मारता, ठीक आहे, उंच उडी मारण्याचा जो खेळ असतो त्याच्यामध्ये काय आलं, खाली सॉफ्ट सरफेस द्यावा लागतो तुम्हाला, किंवा गावच्या सारख्या ठिकाणी काय असतं, मॅट वगैरे नसतात, तर काय असते, वाळू असते, बरोबर. ती वाळू का दिली जाते,
तुम्ही मातीवर का नाही मारू शकत? ठीक आहे, मातीवर मारली तुम्हाला इजा होईल. वाळूमध्ये काय तुमचा जो वेळ आहे तो वेळ लांबला जाऊन तुम्हाला काय होतं, इजा होत नाही. ठीक आहे, तिथे काय होतं, तुमचा जो संवेग आहे, तुमचं जे वजन आहे, ठीक आहे, आणि त्याचा ऍक्सलरेशन, ठीक आहे, त्याच्यावर जो इम्बॅलन्स फोर्स आहे, तुम्हाला ग्रॅव्हिटी ओढून घेते. ठीक आहे, ती ग्रॅव्हिटीने जोरात ओढलं तर तुम्हाला काय होणार आहे, लागणार आहे. पण त्याचा कालावधी कमी केला होता कशामुळे? वाळूमुळे. ठीक आहे, वाळूमध्ये त्याच्यामध्ये माणूस रुततो. ठीक आहे, त्याचा कालावधी कमी होतो, त्याच्यामुळे काय होतं, माणसाला इजा होत नाही. किंवा आपण पाहतो क्रिकेट खेळताना खूप उंच जेव्हा चेंडू जातो, तो काय करतो, कॅच घेताना ते असे कॅच पकडतात का? कधी नाही पकडत, ते असे लांब पकडतात. कॅच घेतल्यानंतर थोडा तो चेंडू असतो तो मागे ओढला जातो का? तर बाबा त्याच्यामुळे तुमच्या हातावर इजा होत नाही. ठीक आहे, तर तिथे हा जो दुसरा नियम आहे न्यूटनचा तो लागू होतो, संवेगाचा. ठीक आहे, मोमेंटम, त्याचा जो मोमेंटम आहे तो कमी केला जातो. ठीक आहे, लक्षात घ्या, त्याच्यामुळे इजा होत नाही आपल्याला. आता नियम न्यूटनचा जो तिसरा नियम आहे प्रतिक्रिया बल, ऍक्शन रिएक्शन. ठीक आहे, आता माहिती आहे प्रत्येक क्रियाबलात समान परिणामाचे एकाच वेळी काय होणार आहे, घडणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते. ठीक आहे, एव्हरी ऍक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. ठीक आहे, इक्वल असते आणि अपोजिट असते, याला काय बोलतात, न्यूटन थर्ड लॉ. एव्हरी ऍक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. तुम्ही चेंडू जर जेवढा जोरात आदळाल तेवढाच तो उंच उडणार आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, त्याच्यामध्ये इक्वल बल त्याला अपोजिट डायरेक्शनला अप्लाइड होणार आहे. ठीक आहे, आणि याचा रिएक्शन कुठं करता तुम्ही, रॉकेट सायन्स आहे त्याच्यामध्ये पाहता, प्रक्षेपण करताना एखाद्या यानाचं प्रक्षेपण करताना त्याला त्याच ताकदीने जेव्हा त्याच्यामध्ये हे केलं जातं, इग्निशन केलं जातं, तर तेवढ्याच फोर्सने त्याच्यावर काय विरुद्ध दिशेने, कशाच्या, गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने बल अप्लाय केलं जातं. कशाच्या पद्धतीने, गॅसेसच्या फॉर्मने. इथे काय होतं, तुम्ही एक केमिकल रिएक्शन घडून तुम्ही काय करता, ज्वलन करता. ज्वलन केल्यामुळे तिथे थ्रस्ट तयार होतो. त्या थ्रस्टने काय होतं, तो थ्रस्ट इतका जास्त असतो की तुम्हाला जे रॉकेट आहे हे हेवी, हे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने कुठपर्यंत, की याचा स्पीड जी तुमची एस्केप व्हेलॉसिटी आहे त्याच्या पलीकडे. म्हणजे एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय, की बाबा गुरुत्वाकर्षणाच्या एक एवढी गती जी तुमच्या गुरुत्वाकर्षणाला सुद्धा मान्य करणार नाही, ती जवळपास आहे 11 किलोमीटर पर सेकंड. ठीक आहे, म्हणजे एका सेकंदात 11 किलोमीटर जर गेलं असतं तर त्याला काय बोलतात, एस्केप व्हेलॉसिटी. म्हणजे त्याच्यावर गुरुत्वाकर्षण अप्लाय होत नाही. तुमचं विमान उंच का उडतं एवढं जड असून, कारण की ते एस्केप व्हेलॉसिटीला प्राप्त करतं. 11 किलोमीटर पर सेकंडच्या पुढे ती गती राहते विमानाची. त्याच्यामुळे काय होतं, ते तरंगू शकतं, ते गुरुत्वाकर्षणाने खेचलं जात नाही. ठीक आहे, तर तिथे पण हा नियम अप्लाय होतो. ठीक आहे, तुमचं जे रॉकेट वगैरे असतात त्याच्यामध्ये इक्वल अँड अपोजिट रिएक्शन, तुमच्या गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने तेवढंच पद्धतीचं बल त्याच्यावर अप्लाय केलं जातं, जेणेकरून ते जे एवढं जड यान आहे ते वरच्या दिशेने पाठवता येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर येतो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. ठीक आहे, संवेग अक्षयतेचा नियम. ठीक आहे, ठीक आहे, याच्यामध्ये काय आहे, की जर दोन वस्तू असतील, ठीक आहे, त्यांची जर परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बाह्य बल कार्यरत नसेल तर त्यांचा एकूण संवेग काय राहतो, स्थिर राहतो किंवा बदलत नाही. ठीक आहे, आता याचा एक्झाम्पल म्हणजे जेव्हा हे होते ऍक्सिडेंट वगैरे होतो किंवा दोन गोष्टी जोरात येऊन आदळतात तर काय होतं, खूप मोठ्या पद्धतीने आवाज येतो. पण काय होतं, जेव्हा ते आदळतात तेव्हा त्यांचा जो असतो, जो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम असतो, ठीक आहे, त्यांच्यावर जर परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जे काही बाह्यबल प्रयुक्त होतं, बाह्यबल म्हणजे काय, फोर्स जो अप्लाय होतो तो कसा राहतो, सेम राहतो, तो काही बदलत नाही. ठीक आहे, त्याचा इम्पॅक्ट कशाच्या स्वरूपात होतो, जोरात आवाज, मोठा आवाज होतो, याच्या स्वरूपात त्याचा इम्पॅक्ट बाहेर पडतो. ठीक आहे, याला काय बोलतात, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, संवेग अक्षयतेचा नियम. संवेग हा जो आहे ना तो तेवढाच राहतो. ठीक आहे, तो काही कमी जास्त होत नाही. ठीक आहे, चालेल. चला पुढचा जो आहे की हा टॉपिक झालेला आहे, त्याच्यानंतर आपण गतिविषयक पहिला नियम. ठीक आहे, ठीक आहे, आता काही जे क्वेश्चन आहेत ते डायरेक्ट विचारतात तुम्हाला एक्झाम मध्ये. ठीक आहे, तर जे काही प्राणी आहेत किंवा वस्तू जे आहेत त्यांचा चाल विचारतात. ठीक आहे, तर ते पाहूया की गोगलगाय जे आहे, गोगलगाय त्याचा चाल किती आहे, 0.15 सेंटीमीटर पर सेकंड. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, हे मी नोट्समध्ये दिल तुम्हाला नंतर. ठीक आहे, पण हे डायरेक्ट विचारू जाऊ शकतो की चालणारा माणूस, माणसाचा वेग किती आहे, नॉर्मल जर माणूस चालत असेल तर तो किती वेगामध्ये चालू शकतो, ॲव्हरेज त्याचा किती आहे, 3 किलोमीटर पर तास. एका तासाला माणूस 3 किलोमीटर अंतर कापू शकतो. ठीक आहे, हा नॉर्मल माणूस, पळताना वगैरे वेगळा आहे आणि हा चालण्याचा वेग आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर शहामृग, शहामृगचा स्पीड आहे 70 किलोमीटर पर तास. एवढ्या स्पीडमध्ये शहामृग जाऊ शकतं, 70 किलोमीटर पर तास. त्याच्यानंतर चित्ता, ठीक आहे, आपल्या पृथ्वीच्या
पृथ्वी तलावरचा म्हणजे टेरेस्ट्रियल ॲनिमल, ठीक आहे. त्याचा स्पीड हा जास्त 112 ते 120 किलोमीटर पर तास, ठीक आहे. एवढ्या स्पीडमध्ये चित्ता त्याचा हायेस्ट स्पीड गाठू शकतो, ठीक आहे. याच्यापेक्षा जास्त होऊ शकतो, पण काय होतं, हा स्पीड त्याला जास्त वेळ मेंटेन करता येत नाही. 3 सेकंदापेक्षा चित्ता त्याचा हायेस्ट स्पीड 3 किंवा 5 सेकंद त्याचा ड्युरेशन आहे, त्याच्यापेक्षा तो जास्त स्पीड कंटिन्यू ठेवू शकत नाही. त्याच्यानंतर काय होतं, त्याच्या ब्रेनचं टेम्परेचर वाढल्यामुळे तो दमतो आणि त्याच्यात जर त्याने एक्सिड केलं तर तो मरण्याची सुद्धा शक्यता असते. त्याच्यामुळे एक नॉर्मल जो चित्त्याचा रनिंगचा स्पीड आहे तो किती आहे, 112 ते 120 किलोमीटर पर तास, ठीक आहे. पण हा स्पीड त्याचा काही सेकंदासाठीच अचीव होतो, ठीक आहे. त्याच्यानंतर जेट विमान जे आहे ते किती आहे, 700 ते 1000 किलोमीटर पर तास, ठीक आहे. त्याच्यानंतर पृथ्वीचा जो परिभ्रमणाचा वेग आहे, हे तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो बरं का. हे जॉग्रफीमध्ये पण येतं आणि सायन्समध्ये पण येतं, ठीक आहे. पृथ्वीच्या परिवलनाचा वेग किती आहे, 1670 किलोमीटर पर तास, ठीक आहे. आणि पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग किती आहे, 29.9, जवळपास 30 किलोमीटर पर तास, ठीक आहे, सॉरी पर सेकंद, ठीक आहे. आता परिभ्रमण म्हणजे काय आणि परिवलन म्हणजे काय, ठीक आहे. याच्यामध्ये बघा, 1670 किलोमीटर परिवलन हा सूर्यभोवती ज्या स्पीडमध्ये पृथ्वी फिरते तो आहे किती, 1670 किलोमीटर पर तास. एका तासात एवढं अंतर पृथ्वी कापते. आणि परिभ्रमण म्हणजे स्वतःभोवती, पृथ्वी स्वतःभोवती पण फिरते, बरोबर. तर एका सेकंदात पृथ्वी किती, 30 किलोमीटरचं अंतर कापते, ठीक आहे. चालेल, चला आजच्या टॉपिक मध्ये एवढं आहे. याच्यामध्ये कोणाला काही अडचण असेल तर सांगा. याचे नोट्स मी तुम्हाला उद्या किंवा परवा देईल, ठीक आहे. आज आपण इथे थांबूयात. पुढच्या चॅप्टरमध्ये आपण ग्रॅव्हिटेशन हा डिटेलमध्ये घेऊया, ठीक आहे. कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. नाही थांबायचं मग, ठीक आहे. चलो, गुड डे, जय हिंद.